बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत कृतीपत्रिका सराव संच मार्गदर्शन व्याख्यान मालिकेत मी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. सर्व विद्यार्थ्यांना शुभ सायंकाळ, गुड इव्हिनिंग. विद्यार्थी मित्रांनो, आज आपला मराठीचा पेपर झालेला आहे. त्या मराठीच्या पेपरविषयी आपल्याला आज इथे चर्चा करायची आहे. पेपर मराठीचा कसा असावा, त्याची उत्तरपत्रिका कशी लिहावी, उत्तरं कशी लिहावीत, याविषयी इथे आपल्याला आज त्याची माहिती करून घ्यायची आहे. सर्वप्रथम ही एक जनरल इन्स्ट्रक्शन आहे बघा, की तुमच्या शिक्षकांनी सुद्धा तुम्हाला सांगितलेले असेल की तुमची आन्सर शीट कशी असणार आहे. तरीसुद्धा एक ज्या विद्यार्थ्यांसाठी माहिती नसेल, त्या विद्यार्थ्यांसाठी मी फक्त 1-2 मिनिटात ही माहिती सांगणार आहे. ही तुमची उत्तरपत्रिका आहे, बरोबर? जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार, तेव्हा सर्वात पहिले अगोदर तुम्हाला ही उत्तरपत्रिका दिली जाणार. उत्तरपत्रिकेमध्ये जी माहिती भरायची आहे, ती सगळी तुम्हाला माहिती आहे की तिथे सीट नंबर, त्याच्यानंतर तो वर्डमध्ये लिहायचा असतो. त्याच्यानंतर तिथे तुमची साईन आणि एक सुपरवायझर यांची साईन असते आणि जो केंद्र क्रमांक असतो, तो तुमच्या हॉल तिकीटवरती दिलेला असतो, तो तिथे तुम्हाला लिहायचा आहे. आणि तिथे एक विद्यार्थ्याने तिथे बारकोड या चौकटीत चिटकावा बघा. बरोबर त्या आकाराचा तिथे बारकोड तुम्हाला दिला जातो आणि तो बारकोड तिथे तुम्हाला तो चिकटवायचा आहे. त्याच्यानंतर एक होलोक्रॉप स्टिकर तुम्हाला दिलं जातं, ते त्याच्यावरनं बरोबर ते लावायचं आहे. आता इथे बघा, सब्जेक्ट मराठी, पेपर सेकंड लँग्वेज. तिथे बरेच विद्यार्थी लिहितात की सर यहाँ पर क्या लिखना है. तुमचा तिथे मराठीचा पेपर असेल तर तिथे तुमची ती सेकंड लँग्वेज असं तिथे लिहायचं आहे. डेट त्या दिवसाची तिथे लिहायची. परत इथे एक माहिती आहे बघा, उत्तर लेखनाची भाषा. आता मग पेपर तर मराठीचा आहे, मग तुम्ही भाषा मराठीची लिहिणार का? नाही. तर आपण इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी आहात, म्हणून तिथे हिंदी, मराठी, इंग्लिश कोणत्याही लँग्वेजचा पेपर असला तरी तिथे तुम्हाला इंग्लिश हेच तिथे लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे एक मेन आंसर शीट, त्याच्यानंतर सप्लीमेंट तुम्ही ज्या घेतल्या 2, 3, 4, 5 आपने जितने भी सप्लीमेंट लिए उसको काउंट करके आगे टोटल फिगर उसकी लिखनी है. और यहाँ पर और एक इंस्ट्रक्शन मैं आपको देना चाहूँगा कि जैसे भी आपके हाथ में ये आंसर शीट आ जाएगी, तो उसको पहले क्या करो, चेक करो. क्योंकि अंदर कभी-कभी वो ब्लैंक रहती है. म्हणजे कधी-कधी मध्ये ती जो आंसर शीट है, वो कभी-कभी अंदर खराब रहती है, तो इसीलिए वो तुरंत चेंज कर लो. ही उत्तरपत्रिका तुम्हाला भेटल्यानंतर त्याला मार्जिन करा व्यवस्थित. खाली आपला पेपर आहे, बघूया आपण. त्याला मार्जिन करा सगळ्या बाजूने आणि शक्यतोवर पेनाचाच वापर करायचा. ही तुमची प्रश्नपत्रिका, बोर्ड की क्वेश्चन पेपर, वो इस तरीके से रहेगी. वहाँ पर कुछ इंस्ट्रक्शन रहेंगे, उसे भी पढ़ना है. तिथे काय दिलेलं बघा, आकृती काढा, आकलन, कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात, आकृत्या पेनानेच काढाव्यात. हे सगळे इन्स्ट्रक्शन तुम्ही आतापर्यंत वाचलेली आहेत, बरोबर? फक्त एक तुम्हाला माहितीसाठी मी इथे सांगत आहे, कारण की तुमचा मराठीचा हा पहिलाच पेपर असणार आहे. आणि मग पेपरला जाताना कोणत्याही विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाही. तुमचा भरपूर सराव झालेला आहे, भरपूर प्रॅक्टिस आप लोगों की हुई है. फक्त तिथे दिलेले इन्स्ट्रक्शन ते तुम्ही व्यवस्थित वाचन करा आणि तुमचा पेपर लिहायला तुम्ही सुरुवात करा. आता इथे सुद्धा जेव्हा तुम्हाला एक क्वेश्चन पेपर तुमच्या हातात आली, त्याच्यानंतर वरती बघा तिथे तुम्हाला काय करायचं है, तुमचा सीट नंबर ऊपर आपको लिखना है. इसे भी चेक कर लेना है अंदर. कभी-कभी वो क्वेश्चन पेपर भी अंदर खराब रहती है, कभी-कभी दिखती नहीं है, तो इसीलिए इसे भी चेक कर लेना है, क्योंकि बाद में फिर आप आगे देखोगे तो आपका टाइम वेस्ट हो जाएगा. आपके लिए वहाँ पर कुछ ज़्यादा टाइम नहीं दिया जाएगा. इसीलिए आंसर शीट और क्वेश्चन पेपर जैसे भी हाथ में आती है, वैसे उसको क्या करना है, एक बार पूरी चेक कर लेनी है, वो सही है या नहीं, या कहीं ब्लैंक है या कहीं फटी है या कहीं खराब हुई है, तो तुरंत उसको चेंज कर लेना है. इससे क्या होगा की आपका टाइम बच जाएगा. आता आपण येऊया आपल्या प्रश्नपत्रिकेकडे. ठीक आहे. आजचा जो आपला पेपर झालेला आहे,
एक मिनिट मी तुम्हाला फक्त पेपर हे बघा, हे अशा पद्धतीने आजच्या या गद्य विभाग हा अशा पद्धतीने तुम्ही लिहिला असेल अशी मी अपेक्षा करतो. हा बोर्डाचा पेपर आहे. ठीक आहे. कारण की तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी मोबाईल जरा आडवा करतो. देखिए अभी आपको क्लियर दिखाई देगा. एकूण आता आपल्या मराठीच्या पेपरमध्ये 5 विभाग आहेत. कितने टोटल विभाग आहे? 5. 5 विभागामध्ये कोणकोणते विभाग आहेत? पहिला आहे गद्य विभाग. मग गद्य विभागामध्ये बघा काय-काय गद्य म्हणजे काय, की जे तुम्हाला लेसन आहेत, जेवढे तुम्हाला धडे आहेत, ते धडे. आता गद्य विभागामध्ये बघा इथे काय दिलेलं आहे? पॅसेज. हा तुम्हाला पॅसेज तुम्ही बघितलेला असेल, हा उतारा तुम्ही वाचलेला असेल. तुम्ही हा उतारा बघितल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की ये जो पैसेज है, ये कौन से लेसन का है? तुमच्या लगेच लक्षात आलं असेल, की हा पाठ ऊर्जा शक्तीचा जागर पाठ क्रमांक 8 यामधला हा पॅसेज आहे आणि सुरुवातीचाच आहे हा. बरोबर? काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गीर गावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. तिथे स्पेलिंग मिस्टेक काही ठिकाणी झालेली असेल. पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे, की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांची माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीतील तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझी सर्वस्व होती. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, बरोबर? कधी पण जेव्हा तुम्हाला उतारा असेल मराठीचा, त्याच्या अगोदर तुम्ही प्रश्नाचे उत्तरं वाचून घेत चला. काय प्रश्नाचे म्हणजे जो पॅसेज आहे त्याचे जे क्वेश्चन आहेत, ती अगोदर वाचा. शाळा हा विषय निघाला, की लेखकाला आठवणाऱ्या गोष्टी. ठीक आहे. हा पहिला प्रश्न. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? लेखक या 2 लोकांचे ऋणी आहे. बरोबर? मग आता इथे काय दिलेलं आहे? बघा पहिल्याच लाईनमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे, की शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा व शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. कधी-कधी विद्यार्थी काय करतात, की जिथे सारखं दिसलं तिथे लिहितात. असं करायचं नाही, तर तिथे अगोदर प्रश्न तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि मग त्याचं उत्तर लिहा. आणि शिवाय ही कृतीपत्रिका आहे. जसे इथे आकृत्या दिलेल्या आहेत तशा पद्धतीच्या आकृत्या काढा. आकृत्या पेनानेच काढाव्यात असं तिथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर लेखक या 2 लोकांचे ऋणी आहे. त्याच्यानंतर बघा माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान या विषयावर तुमचे मत लिहा. हे स्वमत आहे. बरोबर? स्वमताविषयी आपण पुढे बघणार आहोत. उतारा काळजीपूर्वक वाचावा. उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचला, तो तुम्हाला समजला, की तुम्ही छानपैकी उत्तरं लिहिणार. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि प्रश्न समजून घ्या. आता इथे बघा, गद्य विभाग हा टोटल तुम्हाला एकूण 18 मार्कांसाठी आहे. बरोबर? 18 मार्कांसाठी तुम्हाला गद्य विभाग हा आहे. आता पहिला प्रश्न काय बघितला आपण? शाळा हा विषय निघाला, की लेखकाला आठवणाऱ्या गोष्टी. मग बघा इकडे काय केलेलं आहे? मुंबईतील शाळा आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला उत्तर काय लिहिलेलं आहे? शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण. 2 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. तुमचं एक उत्तर बरोबर आलं तर तिथे तुम्हाला 1 मार्क्स मिळणार आणि अ, बाळांनो हे मार्क्स आउट ऑफ मिळणारे मार्क्स असतात. 1 आणि 2 मार्क जे असतात ते आउट ऑफ मिळणारे मार्क्स असतात. पेपरची सगळ्या बाजूनी मार्जिन करून घ्यायची आहे. प्रश्न क्रमांक लिहायचा आहे. बघा मी लिहिलेला आहे प्रश्न 1 त्याचा क्रमांक लिहायचा आहे. उपप्रश्न लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघा. लेखक या 2 लोकांचे ऋणी आहे. आता इथे लेखक ऑलरेडी लेखक दिलेले आहेत. मग इथे
लेखकाची आई आहे किंवा लेखकाचे मामा असं लिहिण्याची काही गरज नाही. फक्त आई आणि मामा असं तुम्ही 2 बॉक्स करून लिहिले तरी ते तुम्हाला आउट ऑफ 2 मार्क्स मिळणारे आहेत. बरोबर? म्हणजे इथे तुम्ही हे 2 शब्द लिहिले तरी इथे तुम्हाला 2 मार्क्स आउट ऑफ मिळणारे मार्क्स आहेत. म्हणून 1 आणि 2 मार्क्स जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढचं काय दिलेलं आहे बघा, माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान. स्वमत. स्वमत विषयी खूप विद्यार्थ्यांना अडचण येते. आता इथे जे स्वमत घेतलेले बाळांनो, ते मी माझं स्वतःचं मत घेतलेलं आहे. मी दुसरं कोणाचं घेतलेलं नाही. माझ्या जीवनातील शिक्षकांचे स्थान. मग काय शिक्षकांच्या जीवनातील स्थान काय? किंवा आठवणीतले तुमचे 1-2 शिक्षक असतील त्यांची नावं तुम्ही लिहा. त्याच्यानंतर शिक्षक जीवनामध्ये कसे उपयोगी आहेत तुमच्या, ते लिहा. आणि 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. जर का तुम्ही याचं उत्तर व्यवस्थित आणि प्रभावी भाषेत लिहिलं, तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ 3 मार्क्स तुम्हाला मिळतात. तुमचं उत्तर जर व्यवस्थित चांगलं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ 3 मार्क्स मिळतात आणि जर त्या विषयाला अनुसरून असेल, तर कमीत कमी 2 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळतात म्हणजे मिळतातच. मग मी माझं स्वमत काय लिहिलेलं बघा. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षकाचं महत्त्वपूर्ण स्थान असतं. कुंभार मातीला आकार देत सुबक मडकी घडवतो, त्याप्रमाणे माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करत घडवलं. हे माझं मत आहे. मला आजपर्यंत सगळेच शिक्षक चांगले लाभले. कदम सर, कांबळे सर यांच्यामुळेच मला क्रीडा क्षेत्रात येण्याची गोडी लागली. अभ्यासाचा, शिस्तीचा, चिकाटीचा मंत्र मला त्यांच्यामुळेच मिळाला. मला जीवनात चांगला माणूस व्हायचं आहे. क्रीडा क्षेत्रात देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं माझं स्वप्न आहे. हा विश्वास मला माझ्या शिक्षकांमुळेच मिळाला. किती मार्कांसाठी विचारलेलं बघा, 3 मार्कांसाठी. आता इथे हे पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की कितने मार्क्स के लिए पूछा है? 3 मार्क्स के लिए, तो आपको भी उतना ही लिखना है. 3 मार्क्स के लिए पूरा पन्ना भर के लिखना नहीं है, पूरे पेज भर के लिखना नहीं है. 3 मार्क्स के लिए 2-2, 3-3 लाइन के 3 पैराग्राफ करके आपको लिखना है. 3 मार्कांसाठी जास्त लिहायचं नाही. जर तुम्ही जास्त लिहायला गेलात तर तुमचा वेळ जाईल. त्याच्यामुळे तुम्हाला किती मार्कांसाठी तो प्रश्न विचारलेला आहे, तेवढ्या मार्कांचंच ते लिहा. मग तुम्ही 3-3 ओळींचे 3 पॅराग्राफ केले तरी चालेल. मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात येत असेल मी सांगितलेलं. त्यानंतर पुढचा बघा प्रश्न 1A. पहिला कोणता बघितला आपण? अ. तो 7 मार्कांचा बघितला. आता हा 7. 7-7 किती झाले? 14. 7-7 14. म्हणजे आता 14 मार्कांचं आतापर्यंत आपण बघणार. 7चं बघितलं, आता हे आपण बघणार आहोत. आता इथे काय दिलेलं बघा, आकृती बंद पूर्ण करा. वाघिणीने याची शिकार साधलेली असण्याची शक्यता होती. 1, 2, 3, 4. 4 बॉक्स दिलेले आहेत तुम्हाला. हां, आता इथे परत एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला, की बघा आता इथे बॉक्सवरून माझ्या लक्षात आलं बाळांनो, की पहले क्या करते आप लोग, पहले बॉक्स बना लेते फिर उसके बाद आप क्वेश्चन उसका आंसर लिखते हो. तो ऐसा मत करो, पहले लिख लो, पहले लिखो फिर उसके बाद बॉक्स बनाओ. और बॉक्स बनाने के लिए स्केल चाहिए, ऐसा कुछ नहीं, आपने हाथों से भी बना दिया तो भी चलेगा. पेन से, आणि पेनच हातात ठेवायचा, पेन्सिल हातात ठेवायची नाही. कारण की पेन्सिल जर तुमच्या हातात असली तर तुम्ही विसरून जातात आणि पेन्सिलनेच उत्तर लिहून टाकतात. म्हणून एक त्यावेळी पेन्सिलीकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण की पेन्सिलने लिहिलेल्या जे तुम्ही लिहिणार त्याला मार्क्स मिळणार नाहीत. बघा आता हे कोणत्या पाठातलं आहे? जंगल डायरी, बरोबर? पाठ क्रमांक 11. जंगल डायरी या पाठातला हा पॅसेज आहे. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावरती पटकन उभी राहिली. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपण प्रश्न बघूया. वाघीण कोणत्या कलेत पारंगत होती? बरोबर. नाला पार करून वाघिणीने कोठे पाय ठेवला? सोमत. लेखकाला वाघिणीतील आईची झलक दिसली. इथे महत्त्वाची दिलेले स्पेलिंग मिस्टेक आहे, लक्षात घ्या.
लेखकाला वाघिणीमध्ये आईची झलक दिसली हे उतार्याच्या आधारे स्पष्ट करा, असं तिथे आहे. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावरती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच "आ, आ" असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. तिनं जंगलात कुठेतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी. पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती. आता घटकाभर म्हणजे थोडा वेळ. हं. विश्रांती घेतली होती आणि आत्ता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. या कलेत ही चांगली पारंगत होती. पारंगत असणे म्हणजे खूप हुशार असणे. बरोबर? त्या कलेत ती चांगली पारंगत होती म्हणजे खूप हुशार होती, असं त्याचा अर्थ. शिकार करण्याच्या कलेत पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येतायत की नाही, हे पाहून घेतलं. 2 पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती. पण दोघांना अद्याप भान नव्हतं. भान नव्हतं म्हणजे त्यांना विसर पडला होता. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. दंग होणे म्हणजे ते त्यांना तिथे खेळण्यामध्ये मग्न झालेली होती. वाघिणी नंतर त्यांना बोलवणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. 2च मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्यग्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. ठीक आहे. आता आपण या उतार्याचं वाचन केलेलं आहे. आपण बघितलं की अगोदर आपण क्वेशन वाचलेली होती, प्रश्न वाचलेली होती आणि पटकन जिथे-जिथे आपल्याला प्रश्नाची उत्तरं जिथे-जिथे दिसली तिथे-तिथे आपण पटकन पेन्सिलने अंडरलाईन करूया. केलेली म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही अंडरलाईन करा. ठीक आहे. आता एका वाक्यात उत्तर लिहा. 2 गुण. वाघीण कोणत्या कलेत पारंगत होती? नाला पार करून वाघिणीने कोठे पाय ठेवला? सोमत त्याची उत्तरं आपण खाली बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढील अपठित गद्य उताराच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. 4 गुण. बघा ते 7, 7, 14 आणि हे 4 किती झाले? 18. 18 मार्कांचं झालं. अभ्यास करण्याच्या 4 पायऱ्या. हा पुढचा प्रश्न आहे बघा. आता मी इथे तुम्हाला मुद्दाम क्वेशन पेपर अशा पद्धतीने लिहून दाखवलेली आहे. त्याची उत्तरं बघा. 2 गुणांसाठी आहे. वाघिणीने याची शिकार साधलेली असण्याची शक्यता होती. ठीक आहे. आता बघा इथे किती आपण 4 बॉक्स केलेली आहेत. सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुक्कर. बरोबर? या 4 पैकी तिने कोणतीतरी एक शिकार केलेली असली पाहिजे. अशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. आता इथे 4 शब्द दिलेले आहेत म्हणजे 2 मार्कांसाठी दिलेले बाळांनो म्हणजे इथे तुम्हाला हाल्फ मार्क्ससाठी 1 शब्द असणार आहे. जर याच्यातला तुमचा एक जरी शब्द चुकला तरी तिथे तुम्हाला 1 एंड हाल्फ मार्क्स वहाँ पर आपको मिलेगा. अगर 2 आपके गलत हुए तो आपको वहाँ पर 1 ही मार्क्स मिलेगा. 4 दिए इसका मतलब ये है की हाल्फ मार्क्स के लिए 1 आहे. ठीक आहे. तर किती झाले? 2 मार्क. म्हणजे तुम्ही 4ही शब्द जर 4 शब्द बरोबर लिहिले तर पैसेजमध्ये काही प्रश्न पैसेज में कुछ क्वेश्चन ऐसे रहते हैं कि वहाँ पर आपको आउट ऑफ मार्क्स मिलते हैं. यहाँ पर आपके मार्क्स कम नहीं होंगे. या ठिकाणी तुमचे मार्क्स कमी होणार नाहीत. तुमचे मार्क्स कुठे कमी होतील? तुमच्या निबंध लेखनामध्ये, पत्रलेखनामध्ये, बातमी लेखनमध्ये किंवा तुम्ही सोमत लिहिलं त्यामध्ये तुमचे मार्क्स कमी होतील. जे तिथे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जहाँ पर रहते हैं, वहाँ पर आपके मार्क्स वहाँ पर आपको आउट ऑफ मार्क्स दिए जाते हैं. इसलिए ये क्वेश्चन ध्यान से लिखो. आता पहिलं बघितलं आपण 2 मार्कांसाठी एका वाक्यात उत्तर लिहा. एका वाक्यात विचारलेलं ना, मग त्याला 4 वाक्यात लिहायचं नाही. कमीत कमी 1 किंवा 2 वाक्यात ते उत्तर लिहा बस. समजलं? एका वाक्यात प्रश्न विचारलेला आहे. वाघीण कोणत्या कलेत पारंगत होती? पण पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. फक्त शिकार एवढा शब्द लिहायचा नाही.
क्योंकि कुछ बच्चे को कोई स्टूडेंट ऐसे रहते हैं, उनको सिर्फ मतलब उनको ऐसा लगता है कि वन वर्ड में पूछा है, लेकिन उसका पूरा सेंटेन्स लिखना आहे. वाघीण शिकार करण्याच्या कलेत पारंगत होती. आता इथे मी प्रश्न एवढ्यासाठी लिहिलेले आहे, की ते तुम्हाला समजावेत म्हणून. तुम्ही डायरेक्ट त्याचा नंबर लिहून तुम्ही डायरेक्ट त्याची उत्तरं लिहिली तरी चालतील. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न काय होता बघा. नाला पार करून वाघिणीने कोठे पाय ठेवला? एका वाक्यातलं उत्तर आहे. बरोबर? आता बघा उत्तर लिहिण्याची पद्धत सुद्धा बघा कशी आहे. मी एक प्रश्न लिहिला त्याच्यानंतर एक लाईन सोडली. त्याच्या पेपरच्या चहूबाजूनी सगळ्या बाजूंनी त्याला मार्जिन करून घेतलेलं आहे आणि इकडे जो आपला उजवी साइड आहे, राइट साइड, कुछ बच्चे यहाँ पर आगे-आगे लिखते जाते हैं, तो इतना भी आगे लिखना नहीं क्योंकि कभी-कभी पेपर जब आपके जमा हो जाते हैं, चेक करने के लिए जाते हैं, तभी इधर से राइट साइड से थोड़ा-सा पेपर कभी-कभी फट सकता है, खराब हो सकता है, इसीलिए वो दिखेगा नहीं, इसीलिए वहाँ से मार्जिन करना ज़रूरी है. काय दिलेलं आहे बघा, वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. कुठे पाय ठेवला? बांबूच्या गंजीत. त्याच्यानंतर लगेच एक लाईन सोडून दिली स्पष्टपणे. खाली लगेच दुसरं सोमत दिलेलं आहे आपण. काय दिलेलं आहे सोमतमध्ये? लेखकाला वाघिणीतील आईची झलक दिसली. अतुल धामरकर यांनी जंगल डायरी या पाठात जंगलातील 3 मार्कांसाठी क्वेशन आहे. बघा मी तिथे वरती मार्क्स लिहिलेले आहेत. अतुल धामनकर यांनी जंगल डायरी या पाठात जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना त्यामध्ये त्यांना दिसलेली वाघिणीतील आईची झलक मार्मिकपणे वर्णन केली आहे. मार्मिक म्हणजे अचूकपणे. अगर समझो कि एग्जाम में आपको मार्मिक शब्द नहीं आपको याद आ रहा है, बहुत सारे शब्द ऐसे रहते हैं कि वो एग्जाम के वक्त आपको नहीं याद आ रहे, तो उसको जो भी शब्द आपको दूसरा याद आ रहा है, अभी मार्मिक शब्द आपको नहीं याद आ रहे, तर तिथे तुम्ही अचूक शब्द लिहा किंवा बरोबर शब्द लिहा. आईची झलक त्यांनी बरोबर वर्णन केली आहे. साधे शब्द लिहा, है ना? किंवा अचूकपणे वर्णन केलेली आहे असे साधे शब्द लिहा. आता पहिला आपण त्याचं इन्स्ट्रक्शन घेतलं. प्रास्ताविक शुरू में हमने 2 लाइन में किए, बरोबर. आता पुढे बघा. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. संभाव्य शत्रूंच्या हल्ल्यापासून पिल्लांचे संरक्षण केले होते. शिकारीनंतर ती सरळ पाण्यात येऊन बसली होती. पिल्लांचा दंगाधोपा सुरू होता. विश्रांती घेतल्यानंतर ती आपल्या 4ही पिल्लांना घेऊन शिकारीकडे जात होती. 2 पिल्लं खेळण्यात दंग होती. तिने त्यांना बोलवणारा आवाज काढला. थोडक्यात तिच्या प्रेमाचे खबरदारीचे येथे लेखकाने वर्णन केले आहे. खबरदारी मतलब सावधगिरी. मैंने कहा ना आपको कि अगर आपको खबरदारी ये शब्द ऐसे शब्द अगर आपको क्योंकि 3 आवर्स में आपको पेपर वहाँ पे प्रेजेंट करना है ना? तो इसीलिए आपको उस वक़्त उसको जो भी दूसरा शब्द जो भी याद आएगा वो वहाँ पर लिखो. थोडक्यात मतलब अभी ये इसका कन्क्लुजन है मतलब लास्ट में. थोडक्यात तिच्या प्रेमाचे खबरदारीचे येथे लेखकाने वर्णन केले आहे. पिल्लांची देखभाल करणे, सांभाळणे, त्यांना शिकार आणून खाऊ घालणे, तिने आईचे कर्तव्य निभावले होते. तिने आईचं कर्तव्य पार पाडलं होतं. म्हणजे एका आईने जे आपली मुलांना खाऊ घालणे, त्यांना वाढवणे, त्यांच्यावरती लक्ष देणे, त्यांच्यावरती संस्कार करणे, या गोष्टीसुद्धा प्राण्यांमध्ये असतात. हे इथे लेखकाला सांगायचं आहे. आता हे जे सोमत जो मैंने लिखा है, ये मेरा खुद का मत है, मेरा खुद का ओपिनियन है. अभी एग्जाम में सोमत आपका खुद का आप लिख सकते हैं क्योंकि हर एक जो विद्यार्थी है उसका सोमत अलग रहेगा. जो अच्छे से प्रेजेंट करेगा उसको आउट ऑफ मार्क्स मिलेंगे. अगर नहीं भी अच्छे से प्रेजेंट करने आना मतलब आपको नहीं करना आया तो भी उसे लिखना ही है. वहाँ पर आपको कम से कम 2 मार्क्स तो वहाँ पर आपको मिलने ही मिलने. आता सोमत विषयी काही थोडंसं तुम्हाला माहितीसाठी मी सांगतो बघा. सोमत परीक्षेला काय येईल हे माहिती नसतं. ना मुझे पता है ना आपको पता है कि सोमत एग्जाम में क्या आएगा, राइट? सोमत व्यक्त करण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी अवांतर वाचन, मत मांडणे आवश्यक. आपका खुद का ओपिनियन आपने अखबार पढ़ना चाहिए, वर्तमानपत्र पढ़ना चाहिए. तुम्हाला राजकारणाची माहिती पाहिजे. तुम्हाला क्रिकेट म्हणजे क्रीडा खेळाविषयी तुम्हाला माहिती असली पाहिजे.
म्हणजे कोणते खेळ खेळले जातात, वेगवेगळ्या स्पर्धांविषयी, राजकारणांविषयी तुम्हाला इतिहासाविषयी माहिती असली पाहिजे. म्हणजे तुम्ही ते वाचन केलं पाहिजे, तर तुम्हाला सोमत चांगल्या पद्धतीने लिहिता येईल. निरीक्षण व आजूबाजूच्या घटना यांची माहिती असणे आवश्यक. मतलब हम समाज में जी रहे हैं, तो हमें आजू-बाजू में हमारे आजू-बाजू में जो भी कुछ घटनाएँ घट रही है, उसके बारे में भी हमें थोड़ा-फार मतलब थोडी-सी तो हमें इन्फॉर्मेशन उसके बारे में पता होनी चाहिए. प्रत्येकाची जडण-घडण वेगळी असते. काय दिलंय बघा, प्रत्येकाची जडण-घडण मतलब हर एक का माहौल अलग-अलग रहता है ना? अ, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, त्यामुळे सोमत व्यक्तिसापेक्ष असते. मतलब हर एक आदमी का विचार करने का तरीका अलग रहता है. सब लोग एक ही तरीके से विचार नहीं कर सकते, इसीलिए सोमत सबका अलग रहेगा. जो मैंने सोमत यहाँ पे प्रेज़ेंट किया है, वो मेरा खुद का ओपिनियन है, आपका अलग रहेगा, दूसरे का अलग रहेगा. ये मैंने यहाँ पे जो लिखा है, मैंने सिर्फ़ आपको एक गाइड के लिए मतलब आपको कैसे होना चाहिए, इसलिए मैंने वहाँ पर लिखा है. विद्यार्थी परीक्षार्थी आहे की ज्ञानार्थी हे स्वमतावरून समज. देखिए अभी आपने स्वमत वहाँ पे प्रेज़ेंट किया, तो वो स्वमत से ये समझता है कि ये विद्यार्थी इसको ये सिर्फ़ एग्ज़ाम मतलब परीक्षार्थी है या ज्ञान ग्रहण करने के लिए आया है। इससे भी ये समझ में आता है। स्वमताचे उत्तर हे परिच्छेदा मतलब जैसे उसको पैराग्राफ में वो होना चाहिए. उत्तर परिच्छेदामध्ये नसते, पण पाठात लपलेले असते. कधी-कधी ते उत्तर बघा परिच्छेदात असतं. जो पैराग्राफ दिया है उसमें कभी-कभी आंसर नहीं रहता. पूरे लेसन पढ़ने के बाद हमें वो आंसर ध्यान में आता है. कभी-कभी हमें वो आंसर दिखाई नहीं देता, लेकिन वो उसमें ही रहता है. उत्तर पाठाच्या मध्यवर्ती विचारावर आधारित असते. परिच्छेद मतलब पॅराग्राफ. परिच्छेदाचा विचारलेल्या प्रश्नांचा तुम्हाला समजलेला अर्थ प्रभावी भाषेत लिहिणे. मतलब आपको जो भी समझ में आया है, जो स्वमत के बारे में जितना भी लेसन आपको समझ में आया है, उसके बारे में आपको अ, खुद की आपकी जो भी आपको जैसे भी समझ में आया, वैसे आपको वहाँ पर प्रेज़ेंट करना है, लिखना है. तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं. दुसऱ्याला काय वाटतं ते लिहू नका. ही तुम्हाला ये आपको बहुत अच्छी संधि आपको यहाँ पर बहुत अच्छी सी अपॉर्च्युनिटी यहाँ पर आपको मिलती है की खुद का सोमत लिखने के लिए. कोणाला काय वाटते त्यापेक्षा तुम्हाला काय वाटतं, तुमचं निरीक्षण, तुमचा अनुभव काय सांगतो, तो लिहा. समझलं ना? मतलब खुद का क्या निरीक्षण है, तुम्हारा खुद का क्या अनुभव है, वो वहाँ पर लिखना है. ना मेरा, ना दूसरे का. तर तिथे तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील आणि तो सुद्धा विषयाला अनुसरूनच लिहिलेलं असलं पाहिजे. विद्यार्थ्याने आपल्या सोयीनुसार सोमत लिहावे. मतलब आप आपकी आपको जैसे भी विचार आपके मन में आते हैं, उसके बारे में आपका अनुभव आपका निरीक्षण जैसा भी है आपका, उसके वैसे ही वहाँ पर आपको सोमत लिखना है. आता सोमताविषयी मला वाटतं कोणाला काही अडचण येणार नाही. मुझे ऐसा लग रहा है कि सोमत लिखने के लिए अभी किसी भी विद्यार्थी को, किसी भी स्टूडेंट को कोई भी प्रॉब्लम नहीं आएगा. इतने अच्छे से यहाँ पर मैंने अभी आपको समझा दिया है कि सोमत आपका खुद का ओपिनियन वहाँ पर लिखना है. आता बघा हा अनसीन पॅसेज आहे. बरोबर? म्हणजे आता हा तुमच्या पुस्तकातला पॅसेज नाही. काय दिलेलं आहे? अभ्यास करणे ही एक कला आहे. नुसतं वाचन घोकलं आणि परीक्षेत लिहिलं म्हणजे अभ्यास नाही. कारण घोकपट्टीच्या मार्गाने केलेला अभ्यास हा तात्पुरता असतो. अशा घोकपट्टीत आयुष्यभर सोबत राहील असं ज्ञान मिळत नाही. घोकपट्टी मतलब क्या? उसको याद करके लिखना. घोकमपट्टी म्हणजे पाठांतर करणे. उसको समझकर लिखना और याद करके लिखना इसमें थोड़ा-सा फ़र्क है. क्योंकि जो हम उसको याद करके लिखते हैं, उसको हम बाद में भूल जाते हैं। लेकिन जो समझकर लिखते हैं, है ना? जो भी टॉपिक हमें अच्छे से समझ में आया, तो उसको हम कभी भूलते नहीं. ऐसा अभ्यास एक साधना आहे, जी नियमित करावी लागते. परिपूर्णतेचा ध्यास असणाऱ्यांना तर अभ्यास करणे भागच असते. जीवनभर विद्यार्थी होऊन समोर येणाऱ्या गोष्टीतून शिकत राहिले पाहिजे. अभ्यासासाठी चौफेर वाचन तर हवंच, पण
वाचलेल्या गोष्टींचं मनन, चिंतनही आवश्यक असतं. सतत सरावाने अभ्यास होत असतो. सतत सराव मतलब प्रॅक्टिस. त्यानंतर ते ज्ञान प्रत्यक्षात वापरात यायला हवं. मेहनत, चिकाटी व निष्ठा हे गुण आपल्यात असतील, तर अभ्यास म्हणजे कंटाळा वाटत नाही. अभ्यास करणे मनोरंजक वाटले पाहिजे. आपण काहीतरी नवीन वेगळं ज्ञानात पाडणारे शिकणार आहोत याचा विश्वास असला पाहिजे. कारण अभ्यास म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणे, ज्ञानवंत होणे, समृद्ध होणे. बरोबर. आता आपण याचं वाचन केलं. काय दिलेले आहेत प्रश्न बघा. अभ्यास म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर लिहा. अभ्यास म्हणजे कंटाळा असे न वाटण्यासाठी आपल्याला कोणते गुण असावे लागतात? आणि त्याच्या अगोदरचा एक प्रश्न दिलेला आहे बघा कोणता? हां, अभ्यास करण्याच्या 4 पायऱ्या. आपल्याला अजून बरंच पुढे जायचं आहे. थोडंसं मी फास्ट घेणार आहे नंतर, कारण की आपल्याला पूर्ण कव्हर करायचं आहे. ठीक आहे. अभ्यास म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर लिहा. त्याच्यानंतर पद्य विभाग हे सगळं त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेलं आहे. बघा पद्य विभागामध्ये सुद्धा काय दिलेलं आहे? अ, पद्य विभागामध्ये काय दिलेलं आहे? अग्नीमध्ये पडणारा, धरणीवर पडणारे, त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? भुकेने व्याकुळ होणारे, चिंता करणारे. आता इथे तुम्हाला ती संतवाणी सुद्धा दिलेली आहे. अंकिला मी दास तुझा संत नामदेव यांचा हा अभंग आहे. अग्नीमध्ये पडे बाळू माता धावे कनवाळू, तैसे धावे माझी या काजा. अंकीला मी दास तुझा, सेवेची झेपावे पक्षिनी पिली पडताची धरणी. भुकेले वत्सरावे, धेनू हंबुरत धावे. बनवा लागलेसे वनी, पाडस चिंतित हरिणी. नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. याचा अर्थ तुम्हाला माहिती असेल, तुम्ही शिकलेला म्हणजे तुम्ही अभ्यास केलात, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलेलं असेल. त्याचं मी आता इथे जास्त स्पष्टीकरण करत नाही. आपण पुढे जाऊ. अ, कारणे लिहा. पक्षीने जमिनीकडे झेपावते कारण, हरीने चिंतित होते कारण. पुढील शब्दांचा अचूक अर्थ लिहा. कनवाळू, काजा, धेनू, जैसा. ठीक आहे. याची उत्तरं आपण पुढे घेतलेली आहेत. त्याच्यानंतर बघा काय दिलेलं आहे. प्रस्तुत कवितेचे कवी, कविते हा 8 मार्कांसाठी प्रश्न. याचा तर चार्ट प्रत्येक विद्यार्थ्याला आपण दिलेला आहे. बरोबर? अ, याचा चार्ट आपल्या शिक्षकांनी तयार केलेले आहेत. 7ही पोएमचे ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. प्रस्तुत कवितेचे बघा 2 कविता दिलेल्या आहेत. 2 दिवस आणि औक्षण. बरोबर? प्रस्तुत कवितेचे कवी, कवयित्री. प्रस्तुत कवितेचा विषय 1-1 मार्कांसाठी. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश 2 मार्कांसाठी. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा. 2 गुण. इथे आपण शक्यतोवर कविता आवडत नाही असं आपण लिहीत नाही. कविता आपल्याला आवडतेच असंच आपण पॉझिटिव्ह म्हणजे आपण निगेटिव्ह कधी लिहीत नाहीत. आहे ना? आपण सकारात्मक विचारानेच लिहीत असतो. त्याच्यामुळे ती कविता मला आवडली. समजण्यास सोपी होती. भाषा ग्रामीण होती. अ, कशी होती ते तुम्ही तिथे लिहायचं आहे. प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. 2 गुण. काय दिलेलं बघा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. बरोबर. म्हणजे असं आता हे कोणत्या 2 दिवस याचं दिलेलं आहे. औक्षण जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान, तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढीशी शान. या दोन्ही ओळी म्हणजे तुम्ही आता जी पण कविता तुम्ही घेतली, दोघांपैकी तुम्हाला एक कविता तिथे लिहायची आहे, प्रेझेंट करायची आहे. बरोबर? मग त्या दोघांपैकी एका कवितेचं पहिले सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, नाव लिहायचं आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी इथे फार चुकतात. ध्यान में रखो सभी स्टूडेंट, यहाँ पर आप लोग बहुत बड़ी गलती कर देते हो. कौन से कि ऊपर आप पोएम का नाम नहीं लिखते. वरती तुम्ही कोणत्या कवितेचं तुम्ही तिथे त्या कृती सोडवत आहात, ते तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. कधी-कधी वरती तुम्ही नाव टाकता सभी स्टुडंट ध्यान से सुनो.
कभी-कभी क्या होता है, कभी-कभी क्या होता है, आप 2 दिवस एक कविता का नाम लिखते हो और नीचे ऑप्शन की इन्फॉर्मेशन लिखते हो। ये बहुत बड़ी गलती है। ऐसे बहुत पेपर मतलब कम से कम पेपर ऐसे आते ही हैं। कभी-कभी ऑक्शन का नाम ऊपर लिखते हो और नीचे 2 दिवस या इस पोएम की इन्फॉर्मेशन नीचे लिखते हो। तो बहुत ध्यान से पेपर लिखना हमने ऊपर हमें कोणते पोएम का यहाँ पर कृती सॉल्व्ह करणी आहे, कोणत्या कवितेचं आपल्याला लिहायचं आहे, ते अगोदर लक्षात घ्या आणि मग ते नाव टाकून आणि त्याचंच लिहा. नाहीतर वरती कवितेचं नाव वेगळं आणि खाली प्रश्नांची उत्तरं वेगळी. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक लिहावा लिहावा सोमत अभिव्यक्ति अभिव्यक्ति कृति को मतलब 3 क्वेश्चन यहाँ पर आपको दिए जाते हैं, 3 में से कोई भी 2 क्वेश्चन आपको लिखने हैं और इसमें 10 क्वेश्चन ऐसे निकाले हैं आपके टीचर ने आपको दिए होंगे की वही क्वेश्चन बार-बार एक्झाम में आते. जर तुम्ही त्या 10 प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला हे प्रश्न लिहिण्याची तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कवितेतील सूर्य आणि पंथी या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. मतलब आपको क्या उसका मीनिंग समझ में आया वो लिखना है. उत्पत्ती कोशाचे कोणतेही 3 कार्य लिहा. 4-5 कार्य हे 3 को लिहा. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा. मतलब लेसन के आधार से आपको लिखना है. ठीक आहे. त्याच्यानंतर भाषा अभ्यास प्रश्न क्रमांक 4 मी कुणाचा गुलाम नाही. वाक्य म्हणजे बघा इथे काय दिलेलं आहे? व्याकरण घटकावर आधारित कृती 8 गुणांसाठी 4-4 अशी 8. मी कुणाचा गुलाम नाही. दररोज व्यायाम करा. कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. गुलाबी थंडी मला खूप आवडते. त्याच्यानंतर आज पहाटे रानात उजेड नव्हता. पुढचं काय दिलेलं आहे बघा. वाक्यप्रचार झोप उडणे, गोडी लागणे, मरगळ झटकणे, शब्द संपत्ती, जंगल समानार्थी शब्द जंगल, नदी. आता आपण बघूया बघा. अभ्यास करण्याच्या 4 पायऱ्या. चौफेर वाचन, मनन, चिंतन आणि सराव. आपण ज्याचं वाचन केलेलं होतं बघा. तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल आजची. आज की क्वेश्चन पेपर आपके हाथ में होगी देखो. चौफेर वाचन, मनन, चिंतन आणि सराव या अभ्यास करण्याच्या 4 पायऱ्या आहेत. अगर आपने ये चारों शब्द लिख दिए तो आपको वहाँ पर आउट ऑफ 2 मार्क्स आपको वहाँ पर मिलने वाले. हाफ मार्क्स के लिए 1. आणि कशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे बघा. आता इथे तुम्ही पट्टीच वापरली पाहिजे असं काही नाही. बघा इथे प्रश्न क्रमांक 1 ई. इधर ऊपर आपको लिखना नहीं है. ऊपर वो जो भी सुपरवाइजर रहेगा, मॉडरेटर रहेंगे वो यूज करते हैं. ऊपर आपको लिखना नहीं है. बघा अभ्यास करण्याच्या 4 पायऱ्या बॉक्समध्ये लिहिलं. त्याच्यानंतर खाली चौफेर वाचन बॉक्समध्ये लिहिलं. मनन, चिंतन आणि सराव. मैंने क्या कहा आपको कि पहले आप लिख लो फिर बाद में आप हाथ से भी उसको बॉक्स कर दिया तो भी चलेगा. आणि व्यवस्थित मोकळं लिहा. पेपर कसा सुंदर असला पाहिजे. जास्त खाडाखोड पेपरमध्ये करू नका. बॅड इम्प्रेशन पडतं त्याने. अभ्यास म्हणजे काय? आता आपण बघितलं अभ्यास म्हणजे काय? अनसीन पॅसेजमध्ये एखादी गोष्ट समजून घेणे. बरोबर? त्याच्यानंतर दुसरं ज्ञानवंत होणे, समृद्ध होणे. 3 तिथे 3 पॉइंट दिलेले आहेत. आपण 3ही पॉइंट तिथे लिहिलेले आहेत. और यहाँ पर मैं और एक बात कहना चाहूँगा कि आपकी जो भाषा है वो मराठी नहीं. बहुत सारे स्टूडेंट की जो इंग्लिश अंग्रेजी माध्यम से जो पढ़ते हैं, अगर आपको नहीं भी समझ में आया तो वहाँ पे अगर एक पॉइंट आपने ज़्यादा भी लिख दिया तो भी आपको वहाँ पर मार्क्स मिल जाएंगे. ठीक है ना. लेकिन पहिले समज कर लिखो. म्हणजे आता इथे बघा एखादी गोष्ट समजून घेणे, ज्ञानवंत होणे, समृद्ध होणे, एक पॉइंट आपण इथे जास्त लिहिला तरी काही फरक पडत नाही. अभ्यास म्हणजे कंटाळा असे न वाटण्यासाठी आपल्याला कोणते गुण असावे लागतात. मेहनत देखिए अभी यहाँ पर मैंने पॉइंट दिए मतलब 1, 2, 3 ऐसे मार्क दिए. अभी ये मैं 1 के नीचे 1 भी लिख सकता हूँ. एका खाली 1 पण आपण लिहू शकतो.
आणि एका पुढे एक पण आपण लिहू शकतो. मेहनत पहिला, दुसरा चिकाटी आणि तिसरा निष्ठा हे गुण असतील तर अभ्यास म्हणजे कंटाळा वाटत नाही. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुमची ही उत्तर पत्रिका असली पाहिजे. त्याच्यानंतर बघा पद्य विभाग 16 मार्कांसाठी पद्य विभाग आहे. यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे. अग्नीमध्ये पडणारा बाळ, अग्नीमध्ये पडणारा त्याचं उत्तर पुढे काय लिहिलं आपण? बाळ, लहान बाळ. धरणीवर पडणारे पक्षिणीचे पिल्लू. आता इथे बॉक्स क्वेश्चन पेपरमध्ये बॉक्स दिलेले नाहीत म्हणून इथे करण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी काय म्हटलेलं आहे, कृतीपत्रिकेनुसार तुम्ही चला. भुकेने व्याकुळ होणारे, आपण बघितलं की जेव्हा त्या गाईचं पिल्लू त्याला वासरू म्हणतात आणि जे हरणाचं पिल्लू असतं त्याला पाडस म्हणतात. भुकेने व्याकुळ होणारे वासरू, गाईचे पिल्लू, चिंता करणारे हरीण. जेव्हा ते पाडस अग्नीमध्ये सापडतं तेव्हा ते हरीण काय करते? त्याच्याविषयी चिंता करते. कारणे लिहा, पक्षिणी जमिनीकडे झेपावते. कारण 2 गुणांसाठी दिलेले बघा 2, एका मार्कासाठी 1. जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते. पक्षिणी जमिनीकडे झेपावते कारण जेव्हा पक्षिणीचे पिल्लू झाडावरून खाली पडते, तेव्हा पक्षी जमिनीकडे झेपावते. 1 मार्कांसाठी दिलेलं आहे. हरिणी चिंतित होते कारण जेव्हा पाडस वणव्यामध्ये अग्नीमध्ये सापडते. वणवा, अग्नी. जेव्हा तिचं पिल्लू हे अग्नीमध्ये सापडतं तेव्हा ती हरीण काय करते? चिंता करते. मग इथे खाली उत्तर काय लिहिलं आपण? जेव्हा पाडस वणव्यामध्ये अग्नीमध्ये सापडते तेव्हा. पुढील शब्दांचा अचूक अर्थ लिहा म्हणजे बरोबर अर्थ. कनवाळू, ममताळू, दयाळू. आता काही विद्यार्थी म्हणणार की सर यहाँ पर 2-2 3-3 शब्द लिखे, लिखो. आपको जितने भी शब्द पता है लिखो. एक ही शब्द लिखना ऐसा कुछ नहीं. तुम्हाला ममताळू, दयाळू दोन्ही शब्द माहिती आहे, दोन्ही शब्द लिहा. काजा, काम, कर्म, कार्य तुम्हाला 3 शब्द माहिती है, 3 शब्द लिहा. 2 शब्द माहिती है, 2 लिहा. क्योंकि जो बोर्ड की आंसर शीट आती है उसमें ये सारे शब्द दिए जाते हैं. उसमें से कोई भी एक शब्द आपने लिखा तो आपको मार्क्स दिए जाते हैं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे शब्द काय बघा. धेनू, धेनू म्हणजे गाय. जैसा, जैसा म्हणजे जसा. हे त्याचे शब्द आहेत. आता हे मी एका खाली एक लिहिलेली आहेत. आता काव्य सौंदर्य, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. काय दिलेले आहे? भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. वत्सरावे म्हणजे वासरू, गायचं वासरू आणि धेनू म्हणजे गाय. हुंबरणे म्हणजे ती त्याच्याकडे हुंबरत जाते. जेव्हा त्या काव्य सौंदर्य म्हणजे काय माहिती आहे का? काव्य सौंदर्य का म्हणजे बघा त्याच्यामध्ये काय काय दिलेलं असतं? अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य, भाव सौंदर्य असे हे काव्यामध्ये असतात. आणि तसं इथे हे काव्य सौंदर्य आहे. काय दिलेलं त्याचा आपण त्याचं वाचन करूया. बघा मी सुद्धा पॅराग्राफ मध्ये उत्तरं लिहिलेली आहेत. विद्यार्थी पैराग्राफ, लैंग्वेज में पैराग्राफ करना बहुत जरूरी है और आप लोग पैराग्राफ करना भूल जाते हो. 2 मार्क्स के लिए एक क्वेश्चन पूछा है तो 2 या ज़्यादा से ज़्यादा 3 इतने ही 2-2 3-3 लाइन की इतने पैराग्राफ करो. 2 मार्कांसाठी जास्त लिहित बसू नका. 2 मार्कांसाठी जास्तीत जास्त जेवढं विचारलेले 5 ते 6 ओळी तेवढंच लिहा. अंकीला मी दास तुझा या अभंगातील संत नामदेव यांच्यावरील ओळी आहेत. ते हुआ आपका इंट्रोडक्शन. वासरू जेव्हा भुकेले होते तेव्हा त्याच्या ओढीने गाय त्याला दूध पाजण्यासाठी हमरत धावत जाते. गायीचा मातृभाव येथे संत नामदेवांनी उदाहरणातून व्यक्त केला आहे. बाळाची ओढ येथे प्रकर्षाने जाणवते. प्रकर्षाने मतलब बहुत तेजी से. श्री विठ्ठल रूपी मातेने सुद्धा माझा सांभाळ आपल्या बाळाच्या मायेने करावा, मायेने सांभाळ करावा हे सांगताना संत नामदेवांनी वरील उदाहरण दिले आहे. तुम्ही काय करा, जे अचूक उत्तर असेल ना तेवढंच लिहा. जास्त उत्तर तुम्हाला माहिती है उत्तर, आपको उसका आंसर पता है तो आप उसको ज़्यादा मत लिखो. जितना पूछा है उतना लिखो और जो इम्पोर्टेंट है वही लिखो. ठीक आहे. तुम्हाला काव्यसौंदर्य समजलं. काव्यसौंदर्य म्हणजे काय, की त्याचे अर्थसौंदर्य, विचारसौंदर्य, भावसौंदर्य म्हणजे तुमच्या कल्पना, संवेदनशीलता, त्याच्यानंतर मध्यवर्ती कल्पना, सेंट्रल आइडिया उसकी जो रहती है वो और उसका जो इमोशंस
इमॅजिन्स, भावना ज्या सांगितलेल्या आहेत, त्या काव्य सौंदर्यामध्ये त्या लिहायच्या आहेत. आता बघा, इथे आपण 8 मार्कांसाठी घेतलेलं आहे. 2 दिवस प्रस्तुत कवितेचे कवी नारायण सुर्वे 1 मार्च. बरोबर कशा पद्धतीने मी पेपर प्रेझेंट केलेला आहे? मैंने पेपर किस तरीके से लिखा है वो देखो. प्रस्तुत कवितेचे कवी 1 गुण, नारायण सुर्वे मी त्याच्या खाली उत्तर लिहिलं आहे. प्रस्तुत कवितेचा विषय 1 मार्क्स के लिए पूछा है ना सब्जेक्ट, ज़्यादा से ज़्यादा 2 लाइन में लिखो. 2 या हाफ 4-5 लाइन में उसका आंसर लिखने की कोई ज़रूरत नहीं. प्रस्तुत कवितेचा विषय 1 मार्क्स के लिए पूछा है. कष्टकरी कामगारांच्या आयुष्यातील दाहक वास्तवाचे चित्रण केले आहे. त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे? प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश 2 मार्क्स के लिए पूछा है, तो इसीलिए कम से कम हमें हमें यहाँ 4 लाइन तो लिखनी पडतील. काय संदेश दिलेला आहे बघा? ठामपणे उभे राहून दुःखावर विजय कसा मिळवावा हा मंत्र या कवितेतून मिळतो. मी हारलो नाही, मी पुन्हा ठामपणे उभा राहिलो, असा आशावाद येथे व्यक्त झाला आहे. मतलब इसमें से हमें कौन-सा मैसेज मिलता है कि कितना भी बड़ा संकट आया तो भी हम हार नहीं मानेंगे, ऐसा यहाँ पर आपको लिखना है. म्हणजे हे तुम्हाला मराठीत तिथे लिहायचं आहे. प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याचे कारण लिहा. ही कविता मला खूप आवडली कारण यामध्ये कामगारांच्या कष्टमय जीवनाचे वास्तव चित्रण केले आहे. दुःख पचवून मानाने, सन्मानाने जगावे कसे हा मंत्र या कवितेतून मिळतो. सरळ अर्थ लिहा. बघा काय दिलेला आहे सरळ अर्थ? 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. मतलब इसका जो भी मीनिंग है, जो जो पण सरळ अर्थ आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. काय दिलेलं आहे? कवीचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षमय व खडतर होता. म्हणून कवी म्हणतात, माझ्या जीवनातील 2 दिवस उद्या येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट पाहण्यात गेले आणि 2 दिवस त्या दुःखात व्यतीत झाले. माझ्या जीवनाचे किती दिवस अजून शिल्लक आहेत, त्याचा हिशोब करतो आहे. हे पहिलं झालं. त्याच्यानंतर बघा मी वरती लिहिलं औक्षण. एकाखाली एक आता मी बघा हे फक्त तुम्हाला मी आता दाखवतो की कशा पद्धतीने केलेलं. औक्षण त्याच्याखाली औक्षणचीच उत्तरं आली पाहिजे. पुढे मार्क्स मी दिलेले आहेत. कवी इंदिरा संत, कवितेचा विषय सीमेवरील जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश, सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देतात. जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण देणारा संदेश या कवितेतून मिळतो. प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याचे कारण लिहा. ही कविता मला खूप आवडली कारण देशासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. आता कृतज्ञता हा शब्द जर तुम्हाला तिथे आठवला नाही, तर तिथे तुम्ही दुसरा शब्द लिहू शकतात की सैनिकांची आपुलकीविषयी दुसरा एखादा शब्द तुम्ही वापरू शकतात. त्याच्यानंतर बघा 2 ओळींचा सरळ अर्थ. सरळ अर्थ का मतलब होता है जैसे आप लोग समरी लिखते हो उस तरीके से इसका मीनिंग लिखो. समजे ना? जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान तुझ्या शौर्य गाथेपुढे त्याची केवढीशी शान. जवानांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा असल्यामुळे त्याचे औक्षण करत असताना कवयित्री म्हणतात, जवानांचे कार्य मोठे आहे. त्यांच्या शौर्य गाथेपुढे माझा जीव फार लहान आहे आणि त्यांची शौर्य गाथा इतकी महान आहे, की त्याच्यापुढे माझी काहीच शान नाही किंवा माझा जीव अत्यंत लहान आहे, असं इथे त्यांना म्हणायचं आहे. स्थूल वाचन बघा. सोमत, अभिव्यक्ती, कृती. 6 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला लिहायचे असतात. आणि इथे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला पॅसेज नसतो. त्यामुळे ही अभिव्यक्ती किंवा हे सोमत तुम्हाला स्वतःच तिथे पाठाच्या आधारे लिहायचं आहे. बघा सूर्य आणि पंथी या प्रतीकांचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. मग सूर्य आणि पंथी या दोघांनी कोणतं काम केलेलं आहे पाठामध्ये? सूर्याने काय सूर्य याने कोणतं कार्य आहे त्याचं, की त्याने सर्वांना प्रकाश देतो सूर्य, बरोबर? हे तुम्हाला सगळं माहिती आहे. मग तुम्ही तुमच्या भाषेत तिथे लिहायला सुरुवात करा. अगोदर थोडं इंट्रोडक्शन घ्या.
की प्रसिद्ध कवयित्री आणि रूपांतरकार श्यामला कुलकर्णी यांनी जाता असताला या कवितेत सूर्य आणि पंथी या प्रतीकांचा अर्थ सांगितला आहे. मला समजलेला अर्थ पुढील प्रमाणे. क्वेश्चन क्या है पूछो. देखो, तुम्हाला समजलेला अर्थ, दुसऱ्याला समजलेला अर्थ नाही. तुम्हाला कोणता अर्थ समजला तो तुम्ही तिथे लिहायचा आहे. मग तुम्ही तिथे लिहा की मला समजलेला अर्थ पुढील प्रमाणे. सूर्य आणि पंथी ही तेजाची प्रतीके आहेत. लाखो वर्षापासून सूर्य पृथ्वीवर वरील जीवसृष्टीला प्रकाश व चैतन्य अविरतपणे देत आहे. त्याच्यामुळे मानवी जीवन सुखकारक चैतन्यमय म्हणजे आनंददायक झालेलं आहे. सूर्य नैसर्गिक आहे, तेजाचे प्रतीक. मतलब सूर्य हे किसी ने उसकी निर्मिती की नहीं है ना? वो नेचुरल है. लेकिन पंथी जो है उसको हमने निर्माण किया है. म्हणजे सूर्य हे नैसर्गिक तेजाचे प्रतीक आहे, तर पंथी ही मानव निर्मित प्रतीक आहे. सूर्य अस्ताला गेल्यानंतर मानवी जीवन उजळत ठेवण्याचे व्रत पंथीने घेतले आहे. त्यामुळे सूर्य इतकाच तिचाही त्याग महत्त्वाचा आहे. मग काय दिले बघा, स्वतः जळत राहून जगाला प्रकाश देण्याचा संदेश आपणास यामधून मिळतो. अशा प्रकारे सूर्य व पंथी यांचा मला समजलेला अर्थ सांगता येईल. इथे एवढं तुम्हाला लिहायचं आहे. 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. बरोबर? 3 मार्कांसाठी. म्हणजे उत्पत्ति कोशाचे कोणतेही 3 कार्य लिहा. इथे तुम्हाला 4 माहिती आहे तर 4 लिहा. अगर आपको 4 कार्य उसके पता है, उत्पत्ति अगोदर उत्पत्ति म्हणजे काय थोडक्यात लिहा. शुरू में उत्पत्ति किसे कहते हैं वो लिखो. उत्पत्ति म्हणजे एखाद्या शब्दाच्या किंवा अर्थाच्या मुळाचे ज्ञान, मतलब उसका जो शब्द कैसे तैयार हुआ, उसकी पूरी इन्फॉर्मेशन, उसका अर्थ क्या, वो उसमें क्या बदलाव कैसे हुए, चेंजेस कैसे हुए. बघा काय दिलेलं आहे, शब्दाचे मूळ रूप दाखवणे, मराठी भाषेतील व प्रमाण बोली भाषेतील शब्दांचे मूळ रूप दाखवणे, अर्थातील बदल स्पष्ट करणे. दुसरा, एकाच शब्दातील उच्चारात बदल होत असतो तो स्पष्ट करणे. उच्चार मतलब अटर प्रोनाउंसिएशन. हम जो बात करते हैं वो हर एक के शब्द अलग अलग तरीके से प्रोनाउंसिएशन उनके निकलते. तो उच्चारातील बदल व फरक दाखवणे, बदलाचे कारण स्पष्ट करणे. आता इथे तुम्ही 4 लिहिली, 5 लिहिली तरी चालतील. स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा. काय दिलेलं आहे? स्काय इज द लिमिट. मग मोठे होत असलेल्या मुलांनो, हे सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी मुलांना उद्देशून हे पत्र लिहिलेले आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मुलांना डॉक्टर होमी बाबा यांचे अनुभव सांगितलेले आहेत. हे झालं त्याचं प्रस्ताविक. मग डॉक्टर होमी बाबा यांच्या मते स्वतःच काम निर्माण करणे व काय काम करावे हे स्वतःच ठरवणे हा सकारात्मक विचार प्रत्येकाने करायला हवा. बॉसने सांगितले तेवढेच काम करणे ही प्रवृत्ती चांगली नाही. चिंता करीत न बसता कार्यमग्न झाले पाहिजे. मतलब हमेशा हमारे काम में हम क्या होने चाहिए, बिजी होने चाहिए. तो आपको किसी के पास काम मांगने की जरूरत नहीं, काम खुद तैयार होगा, ऐसा उनका मतलब है. सुरुवातीला कोणीतरी, मतलब शुरू में कोई आपको रास्ता दिखाएगा, गाइड करेगा, वो ठीक है, लेकिन हर बार नहीं. सुरुवातीला कोणीतरी मार्ग दाखवेल ते ठीक आहे, परंतु स्वतःचे मार्ग स्वतः शोधणे, ऊर्जा मिळवणे, आपल्या कार्यात सक्षम होणे हे ध्येय असावे. तेव्हा स्काय इज द लिमिट ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. बघा कशा पद्धतीने उत्तर लिहिलंय. 1, 2, 3 पॅराग्राफमध्ये मी ते उत्तर दिलेलं आहे. या ठिकाणी 3 मार्क्स मिळायला पाहिजे. पुढील आता आपण पुढे बघूया. पुढील शब्दांसाठी विरुद्ध अर्थी शब्द लिहा. नम्र, सम 1 मार्कांसाठी. शब्द समूहाबद्दल 1 शब्द लिहा. काय दिलेले बघा. शब्द समूहाबद्दल 1 शब्द लिहा. नृत्य करणारा. प्रश्न व्यवस्थित वाचन करा. नृत्य करणारा, करणारी ऐसे नाही दिया आहे. म्हणजे तिथे जेंट्स म्हणजे माणूस दिलेला आहे. तिथे म्हणजे आता काय दिलेलं आहे, नृत्य करणारी असं जर दिलेलं असतं तर आपण पुढे नर्तकी लिहिलेलं असतं. तर इथे प्रश्न काय दिलेला आहे बाळांनो, नृत्य मतलब ज्याला आपण नाच काम करणे किंवा डान्स करणे असं म्हणतो, ते नृत्य करणारा म्हणजे नर्तक असं त्याला म्हटलं जातं. पुढील शब्दांचे वचन बदला. वहीचे काय होणार? वह्या. बरोबर. फळे, वचन बदला. वचन म्हणजे एक वचन अनेक वचन. बरोबर. फळे, फळ. बघा इथे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन
ये टॉपिक आप लोग मतलब सारे स्टूडेंट 5वीं कक्षा से पढ़ते आ रहे हैं और जो हमेशा के वर्ड है वही पूछे जाते हैं. अचूक शब्द ओळखा. हा, या ठिकाणी तुमचा निर्णय बघा, 4 शब्द दिलेले आहेत निर्णय. कनिष्ठाचे 4 शब्द दिलेले आहेत. ते कसे दिले आहेत आपण पुढे बघूया. त्याच्यानंतर 2 गुणांसाठी दिलेले बघा इथे. इथे कसा गट दिलेला आहे, ए गट, ब गट. प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि स्वल्पविराम. ये जो ब गट दिया है इसमें से आपको देखकर बराबर जो भी राइट है वो उसके सामने आपको लिखना है. आता या ठिकाणी सुद्धा काही विद्यार्थी काय करतात, असे बाण दाखवतात. प्रश्न चिन्ह उधर से वो बाण निकालते, प्रश्न चिन्ह के पास लाते हैं. उद्गारवाचक चिन्ह वहां से वो बाण निकालते, उद्गारवाचक चिन्ह के पास लेकर जाते हैं. तो ऐसे बाण मत निकालो. अभी यहाँ पर दिया है तो उसके सामने उसका उत्तर लिखो. ठीक आहे. वैसे अचूक शब्द ओळखा इथे सुद्धा तुम्ही तसंच करतात. 4 शब्द लिहितात आणि जो बरोबर शब्द त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करतात. तर हे चुकीचं आहे. तो शब्द तुम्ही स्वतंत्रपणे लिहा. ठीक आहे. आता आपण त्याचं अगोदर हे बघूया. पत्रलेखनाचं पण आपण बघणार आहोत. भाषा अभ्यास अगोदर बघू आपण. पुढील वाक्य प्रकार ओळखा. वाक्य प्रकार ओळखा. आता इथे ग्रामर असेल ना, तर तिथे काय करायचे तुम्ही माहिती आहे का, स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही. बरोबर. जिथे तुमचं ग्रामर असेल तिथे स्पेलिंग मिस्टेक होऊ द्यायची नाही. म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर माहिती असतं, परंतु जर तुमची तिथे स्पेलिंग मिस्टेक झाली तर तिथे तुम्हाला मार्क्स मिळत नाही. मी कुणाचा गुलाम नाही. हे सरळ सरळ विधानार्थी वाक्य आहे. बरोबर. काय सरळ सरळ विधानार्थी वाक्य, मी कुणाचा गुलाम नाही. मग तुम्ही बॉक्समध्ये लिहा की हे विधानार्थी वाक्य आहे. आता विधानार्थी शब्द तुम्हाला बरोबर लिहिता आला पाहिजे. जर का विधानार्थी शब्द तुमचा चुकीचा लिहिला, त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक झाली, तर तिथे तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. त्याच्यानंतर दररोज व्यायाम करा. हा आज्ञार्थी वाक्य आहे. मग तुम्हाला आज्ञार्थी शब्द बरोबर लिहिता आला पाहिजे. जर तुम्ही आज्ञार्थीचा शब्द तिथे स्पेलिंग मिस्टेक झाली तर तिथे तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. म्हणून याकडे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. ठीक आहे ना. आता पुढे बघा काय दिलेलं आहे. गुलाबी थंडी मला खूप आवडते. उद्गार अर्थी करा. पुढे ब्रॅकेटमध्ये दिलेले कंसात की याचं तुम्हाला काय करायचंय, उद्गार अर्थी करायचं. आता याचे काही शब्द आहेत बघा, की किती आवडते मला गुलाबी थंडी. शेवटी उद्गार चिन्ह. मग आता तुम्ही काय म्हणणार, की याच्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत बघा, कोणकोणते शब्द आहेत, की उद्गारार्थी वाक्यामध्ये येणारे शब्द कोण, किती, काय, अबब, बापरे, अरे रे. समजलं ना. गुलाबी थंडी मला खूप आवडते. हे कोणतं वाक्य? विधानार्थी वाक्य आहे वरचं. त्याचं तुम्हाला उद्गारार्थी वाक्य करायचं. मग किती आवडते मला गुलाबी थंडी. बरोबर. मग इथे तुम्ही काय वापरलं? किती. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगितलं, की कोण, किती, काय, अबब, बापरे, अरे रे हे शब्द वापरून तुम्ही उद्गारार्थी वाक्य करू शकतात. आज पहाटे रानात उजेड नव्हता. होकारार्थी करा. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे पहिलं. नव्हता. आहे ना. मग त्याचं तुम्हाला होकारार्थी करा. मग उजेडला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? अंधार. मग तिथे काय लिहिणार तुम्ही? आज पाठे रानात अंधार होता. तुमचं उत्तर बरोबर. तुम्हाला आउट ऑफ इथे 2 मार्क्स मिळणार. ठीक आहे. आता इथे सुद्धा फार विद्यार्थी चुका करतात वाक्यप्रचारामध्ये. काय चुका करतात बघा वाक्यप्रचारामध्ये. ते तुम्ही काय करतात बाळांनो, जो वाक्यप्रचार विचारलेला असतो, वाक्यप्रचार 4 मार्कांसाठी आहे. कमी मार्क्स नाही, 4 म्हणजे भरपूर मार्क्स झाले. ग्रामरमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आउट ऑफ मार्क्स मिळायला पाहिजे. तिथे 4 मार्क्स म्हणजे भरपूर मार्क्स झाले. बरेचसे विद्यार्थी काय करतात, फक्त त्याचा अर्थ लिहितात, वाक्यात उपयोग करत नाहीत आणि मग त्यांना 1-1 मार्क्स मिळतो. किती 3 वाक्यप्रचार आहेत. 3 पैकी तुम्हाला किती लिहायचे आहेत? 2. किती मार्कांसाठी आहेत ते? 4 मार्क्स. आउट ऑफ मार्क्स मिल रहे हैं आपको यहाँ पर. झोप उडणे त्याचा स्वतंत्र अर्थ लिहा खाली. अर्थ बेचैन होणे, मनाची शांतता भंग पावणे किंवा मनाची शांतता भंगणे. वाक्यात उपयोग काय केले बघा.
रमेशचा भाऊ त्याच्यापासून नोकरीसाठी दूर गेल्यामुळे रमेशची झोप उडाली. बरोबर? हा त्याचा वाक्यात उपयोग आपण केलेला आहे. या ठिकाणी मला तिथे 2 मार्क्स आउट ऑफ मिळतील. अर्थाला 1 मार्क्स आणि वाक्यात उपयोग करण्याला 1 मार्क्स. गोडी लागणे, अर्थ एखाद्या विषयाची आवड लागणे, आवड निर्माण होणे. गोडी लागणे मतलब कोई भी सब्जेक्ट रहेगा त्या एखाद्या विषयाची आवड निर्माण होणे. मग वाक्यात उपयोग काय केला बघा. राहुलला गोष्टीची पुस्तके वाचायला दिल्यामुळे राहुलला वाचनाची गोडी लागली. समजलं? मरगळ झटकणे, अर्थ काय? आळस सोडणे. मरगळ, मरगळ म्हणजे आळस. अर्थ काय घेतलेला आहे त्याचा? आळस सोडणे. वाक्यात उपयोग काय केलाय त्याचा आपण? वैभवची 12वीची परीक्षा जवळ आल्यामुळे वैभवने अभ्यासासाठी मरगळ झटकली. आणि मी खाली काय टिप दिलेली बघा तुमच्यासाठी, की वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग विद्यार्थ्याने आपल्या सोयीनुसार करावा. मतलब जो मैंने किया है यही आपका रहेगा, ऐसा नहीं है. हर एक स्टूडेंट का वाक्य में जो प्रयोग है वो अलग-अलग रहेगा. हे तुम्हाला समजलं असेल. आणि जेव्हा तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्या, गोडी लागणे, एखाद्या विषयाची आवड लागणे. तुम्ही काय कर बहुत सारे विद्यार्थी क्या करते हैं कि जो अर्थ है, वो अर्थ का वाक्य में प्रयोग करते हैं, वो रॉन्ग है। वहाँ पर आपको मार्क्स नहीं मिलेंगे। जो वाक्य प्रचार दिया है, उसका वाक्य में प्रयोग करना है, अर्थ का नहीं। कुछ लोग कुछ विद्यार्थी क्या करते हैं की राहुलला गोष्टीची पुस्तकं वाचायला दिल्यामुळे राहुलला विषयाची आवड निर्माण झाली. त्याला आवड लागली. तर तसं नाही. तर राहुलला गोष्टीची पुस्तके वाचायला दिल्यामुळे राहुलला वाचनाची गोडी लागली. गोडी हा शब्द मतलब जो वाक्य प्रचार है, वो वाक्य प्रचार का वाक्य में प्रयोग करना है आपको. अर्थाचा करायचा नाही. आणि या ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ 4 मार्क्स तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. इथे 3 वाक्यप्रचार असतात आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार वाक्याचा उपयोग करायचा आहे. ठीक आहे. शब्दसंपत्ती बघा. जंगल, अरण्य, रान, वन समानार्थी शब्द. मग तुम्ही म्हणणार, की सर एवढे शब्द लिहिले. सगळे शब्द लिहा. आपको 2 शब्द पता है 2 लिखो, 4 पता है 4 लिखो. जंगल, अरण्य, रान, वन. नदी, सरिता, तटिनी, जलवाहिनी, तरंगिनी. 1, 2, 3, 4 शब्द मुझे पता है, मैंने चारों शब्द लिख दिए. चारों शब्द राइट है. तुम्हाला जेवढे शब्द माहिती आहे तेवढे शब्द लिहा आणि एक शब्द जरी तुम्ही लिहिला तरी तुम्हाला मार्क्स मिळतील. कारण की बोर्डाची जी उत्तरपत्रिका असते त्याच्यामध्ये हे सगळे शब्द असतात आणि या सगळ्या शब्दांपैकी तुम्ही एक जरी शब्द लिहिलेला असला तरी त्याला मार्क्स मिळतात. मैं सभी शब्द क्यों बोल रहा हूँ क्योंकि आपकी स्पेलिंग मिस्टेक नहीं होनी चाहिए. विरुद्धार्थी शब्द नम्र, उद्धट. उद्धट म्हणजे कभी कुछ लोग ऐसे रहते हैं ना कि जो सम्मान नहीं रखते. तर उद्धट म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत ही वेगळी असते. नम्रपणा त्यांच्या अंगी नसतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे नम्र, त्याच्या विरुद्धार्थी उद्धट. सम, विषम. नृत्य करणारा नर्तक, नृत्य करणारी नर्तकी. वही, वह्या. फळ, फळे, फळ. अचूक शब्द ओळखा. आता बघा निर्णय 4 शब्द दिलेले आहेत. मी स्वतंत्र शब्द लिहिलेला आहे निर्णय. आप लोग क्या करते हो 4 शब्द लिखते हो फिर उसके आगे नीचे अंडरलाइन करते हो. तो ऐसा नहीं करना है बच्चों. क्या करना है चारों शब्द अच्छे से उसको देखो, उसका निरीक्षण करो आणि ह्या गोष्टी तुम्हाला सरावाने होतील. प्रत्येक शब्द तुम्ही इथे काळजीपूर्वक बघा आणि मग त्याचं उत्तर तुम्ही लिहा आणि तो शब्द स्वतंत्रपणे लिहा. निर्णय शब्द स्वतंत्रपणे मी जसा लिहिलाय तसा. फक्त त्याच्याच पुढे अंडरलाइन. बहुत सारे बच्चे क्या करते चारों शब्द लिखते हैं और जो राइट शब्द है उसके ऊपर राइट का मार्किंग कर देते हैं या उसके नीचे अंडरलाइन कर देते हैं. तो ऐसा नहीं लिखना है. आप तो चारों शब्द नहीं भी लिखे, आपने सिर्फ उसका आंसर भी बराबर लिख दिया तो भी आपको मार्क्स वहाँ पर मिलेंगे. कनिष्ठ शब्द मी बरोबर ओळखला आणि तो लिहिला. निर्णय शब्द बरोबर ओळखला तो लिहिला. आता इथे बघा प्रश्नचिन्ह, त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह. इथे दुसरा गट लिहिण्याची गरज नाही. परीक्षकाला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. दुसरा गट लिहिण्याची गरज
नाही. प्रश्नचिन्ह, त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह लिहिलं, उद्गार चिन्ह, त्याच्यापुढे उद्गार चिन्ह लिहिलं, एकेरी अवतरण चिन्ह, त्याच्यापुढे अवतरण चिन्ह लिहिलं, स्वल्पविराम, त्याच्यापुढे स्वल्पविराम लिहिला. तर अशा पद्धतीने तुम्ही त्याचा व्यवस्थितपणे ते लिहित चला. आता बघा, प्रश्न 5 कडे आपण चाललेलो आहोत. चोवीस मार्कांसाठी प्रश्न 5 हा आहे. आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. फक्त 25 मिनिटं राहिलेली आहेत, म्हणून आपण थोडंसं फास्ट घेऊया. काय दिलेलं आहे, पुढील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा, मोबाईल शॉपिंग. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, पुढील विषयावर बातमी तयार करा आणि खालील मुद्द्याच्या आधारे कथा तयार करा. आई, मुलगा, फणस पिकवणे, मुलाला गऱ्याची आवड, अशा पद्धतीने तिथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला 10 मार्कांसाठी 2 म्हणजे बघा 3 दिलेले आहेत. जाहिरात, बातमी लेखन आणि कथा. ये तीनों में से आपको 2 लिखने हैं, 5-5 मार्क्स के लिए 10 मार्क्स. तिघांपैकी तुम्हाला किती लिहायचे आहेत? 2. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, निबंध लेखन, माझी शालेय सहल, प्रसंग लेखन, झाडाचे आत्मवृत्त, भ्रमणध्वनी, मोबाईल शाप वरदान. ठीक आहे. आता आपण बघा इथे घेतलेलं आहे पत्रलेखन. पत्रलेखनाचा विषय काय आहे तो आधी आपण बघूया. 1 मिनिट मी जरा पत्रलेखनाचा विषय अगोदर तुम्हाला वाचून दाखवतो, काय विषय दिलेला आहे. बघा, मना घडवी संस्कार बाल दिनानिमित्त खास शालेय संस्कार शिबिर दिनांक 14 नोव्हेंबर सकाळी 8 ते संध्याकाळी 8. सर्व विद्यार्थ्यांना आग्रहाचे निमंत्रण. नाव नोंदणी सुरू, मतलब रजिस्ट्रेशन सुरू. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने काय दिलेलं आहे, या शिबिरात आदर्श विद्यार्थी म्हणून पारितोषिक मिळणाऱ्या मित्राचे अभिनंदन करा किंवा या शिबिरात नाव नोंदणी करण्याकरता मुख्याध्यापक यांना विनंती करणारे पत्र लिहा, असं दिलेलं आहे. आणि इथे खाली काय दिलेलं आहे, अपठित उत्तराचा सारांश 1/3. ठीक आहे. आता आपण पत्रलेखन बघूया. हा, हे पत्रलेखन वरती नाव लिहा, अभिनंदन पत्र. 6 मार्कांसाठी, गुण 6. तुम्हाला गुण लिहिण्याची गरज नाही, हे मी तुमच्या माहितीसाठी सांगितलंय. एकूण गुण 24 आहेत रायटिंग स्किलचे, उपयोजित लेखनाचे. दिनांक 12 नोव्हेंबर 2021. बरोबर. प्रति, आता मी कुठे कुठे कॉमा दिलेला आहे तो बघा. दिनांक तुम्ही फक्त दी करून लिहिला तरी चालेल, फक्त 12 नोव्हेंबर पूर्ण लिहा. अंक एकतर मराठीतच लिहा किंवा इंग्लिशमध्ये, शक्यतो मराठीतच अंक लिहा, मराठीच्या पेपरमध्ये. अभिनंदन पत्र, आता त्या ठिकाणी कोणाचा पत्ता दिलेला नाही, पत्ता तुम्हाला स्वतः तयार करायचा आहे. प्रति के बाद कॉमा किया है. बहुत सारे बच्चे प्रति को दुसरी विलांटी देते, तो प्रति म्हणजे संख्या. आपण म्हणतो ना की मला 10 प्रति झेरॉक्स द्या, तर तो प्रति वेगळा आणि हा प्रति वेगळा. श्री सागर करमाळ, भरत निवास, घर नंबर 25, फुले नगर, घाटकोपर पश्चिम, मुंबई 40884. आणि त्याच्या खाली तुम्ही त्याचा ईमेल लिहिला तरी चालेल, abc@gmail.com. आता हे पत्रलेखन ईमेल आहे, मतलब हे इलेक्ट्रॉनिक लेटर आहे, समजे ना. हे ईमेल पत्रलेखन आहे, याच्यामध्ये बदल झालेला आहे पहिल्या पत्रलेखनापेक्षा. त्याच्यामुळे यामध्ये तुम्ही कुठेही पॅराग्राफ करायचा नाही. कहीं पर भी आपको पैराग्राफ अगर करना है तो उसको म्हणजे एकदम त्याला खेटूनच छोटासाच पॅराग्राफ करायचा, मोठा शक्यतो पॅराग्राफ करूच नका ईमेलमध्ये. प्रिय मित्र सागर, सप्रेम नमस्कार, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आजच मला तुझ्या मित्रांकडून बातमी, किसी मतलब बातमी तुम्हाला कुठून तरी समजली ना, म्हणून ते लिहायचं आहे. आजच मला तुझ्या मित्रांकडून बातमी समजली, कालच्या मना घडवी संस्कार या शालेय संस्कार शिबिरामध्ये आदर्श विद्यार्थी म्हणून तुला पारितोषिक मिळाले, खूप आनंद झाला, तुझे मनापासून अभिनंदन. असाच तू प्रयत्न करत राहिल्यास संस्कार शिबिरात राज्य पातळीवर आणि देश पातळीवर सुद्धा तुला आदर्श विद्यार्थी म्हणून पारितोषिक मिळेल. तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. तुझ्या आई बाबांना माझा नमस्कार व छोट्या रोहनला आशीर्वाद. तुझा मित्र
विद्यार्थी प्रतिनिधी आणि तुझा मित्र दोघांपैकी म्हणजे इथे काय दिलेलं आहे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपल्याला लिहायचं आहे आणि मित्र म्हणून सुद्धा आपल्याला लिहायचं आहे, म्हणून इथे केलेलं आहे. मित्राचं नाव लिहिलं तरी चालेल या ठिकाणी किंवा अबक केलं तरी चालेल. अजय करमारकर, मैंने वहाँ पर ऑब्लिक किया है अबक. दौलत निवास LBS मार्ग घाटकोपर पूर्व मुंबई, पुढे पिनकोड त्याचा जो ईमेल आहे तो दिलेला आहे. अशा पद्धतीने तुमचं अभिनंदन पत्र पाहिजे. विनंती पत्र बघा आता पुढे कोणतं दिलेलं आहे, की मुख्याध्यापकांकडे दिनांक 12 नोव्हेंबर 2021 प्रति माननीय मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विद्यालय घाटकोपर पश्चिम मुंबई. विषय मनाघडवी संस्कार शालेय संस्कार शिबिरात नाव नोंदणी करण्याबाबत. त्याच्यानंतर एक लाइन सोडून दिली. हाँ, इथे सुद्धा बहुत सारे बच्चे पूछते हैं कि दिनांक लिखने के बाद लाइन छोड़नी है, तो लाइन कहीं पर भी छोड़नी नहीं, सिर्फ सब्जेक्ट मतलब वो भी दिखाई देना चाहिए. तिथे फक्त तुम्ही लाईन सोडा, बाकी लाईन सोडू नका कुठे. असा काही नियम नाही. तुम्ही व्यवस्थित दिनांक लिहा, प्रती लिहा आणि पॅराग्राफ कुठेही करू नका. इकडे तुमचा ॲड्रेस थोडा वाढला तरी चालेल, परंतु तुमचं पत्रलेखन अशा पद्धतीने असलं पाहिजे बघा. विषय मनाघडवी संस्कार शालेय संस्कार शिबिरात नाव नोंदणी करण्याबाबत. महोदय, दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 8 या वेळेत आपल्या शाळेत मनाघडवी संस्कार बाल दिनानिमित्त खास शालेय संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने विनंती करतो की माझी व इतर विद्यार्थ्यांची सुद्धा या शिबिरासाठी नाव नोंदणी करण्यात यावी. या शिबिराचा आम्हाला अभ्यासासाठी नक्कीच उपयोग होईल व या संधीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना मिळावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू विद्यार्थी प्रतिनिधी. तुम्हाला आपला नम्र लिहा, विश्वासू लिहा, कृपाविलासी लिहा. तुम्हाला जो शब्द सोपा वाटला तो शब्द लिहा. आपको जो भी शब्द मतलब लिखना आ रहा है वो शब्द लिखो. काहीच अडचण नाही. विद्यार्थी प्रतिनिधी लिहा, लेकिन विद्यार्थी प्रतिनिधी लिखना जरूरी आहे. विद्यार्थी प्रतिनिधी अबक. आता ते मित्राचं होतं म्हणून तिथे मी नाव लिहिलं. विद्यार्थी प्रतिनिधी अबक सावित्रीबाई फुले विद्यालय घाटकोपर पश्चिम आणि खाली त्याचा ईमेल. म्हणजे तुमचं पत्रलेखन अशा पद्धतीने असलं पाहिजे. पत्रलेखनाला एकूण 6 गुण आहेत. तुम्ही जो पत्ता सुरुवातीला लिहिणार त्या पत्त्याला किती 2 मार्क्स आहेत. जो तुमचा हा मायना असणार आहे, याला 3 मार्क्स आणि हा शेवटचा जो ॲड्रेस असणार आहे, त्याला 1 मार्क्स असणार आहे. असं याचं पत्रलेखन तुम्हाला करायचं आहे. वरती सरळ व्यवस्थित लिहा, विनंती पत्र लिहा, पत्रलेखन नाव लिहा पाहिजे तर प्रश्नाचा क्रमांक व्यवस्थित लिहा. बघा मी लिहिलेला आहे प्रश्नाचा क्रमांक 5, त्याचा उपप्रश्न आहे 1, म्हणजे हे 1 मधलं आहे. अशा पद्धतीने आणि पत्रलेखन लिहिताना स्वतंत्र पेज निवडा. हाफ पेज पासून लिहायला सुरुवात करू नका. ठीक आहे. सारांश लेखन बघा. जर तुम्हाला पत्रलेखन जमत नसेल, पत्रलेखन प्रत्येकाला येतं कारण की तुम्ही पाचवीपासून करत आलात. परंतु सारांश लेखन बरेचसे विद्यार्थी करत नाहीत. मी कशा पद्धतीने सारांश लेखन केलंय बघा. जो आपण अभ्यासाचा जो पॅराग्राफ वाचन केला त्याचा हा सारांश लेखन आहे. काय दिलेलं आहे? चौफेर वाचन, मनन, चिंतन आणि सराव या सूत्रामुळे अभ्यास पक्का होऊन माणूस भक्कम होतो. तर घोकपट्टीचा अभ्यास हा तात्पुरता असतो. मेहनत, चिकाटी आणि निष्ठा हे गुण अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत. माणसाने आयुष्यभर विद्यार्थी होऊन ज्ञान ग्रहण करून ज्ञानवंत झाले पाहिजे. बरोबर. 1/3 सारांश जास्त लिहायचा नाही. म्हणजे सारांश म्हणजे काय? काही विद्यार्थी फक्त मोठा पॅराग्राफ असेल तर त्याला छोटा करून लिहितात. ऐसा नहीं है. सारांश का मतलब होता है कि उसकी सेंट्रल आयडिया तुम्हाला माहिती असेल की तुम्ही एखादा सिनेमा बघितला तर त्या सिनेमाची स्टोरी एखाद्या तुमच्या मित्राने विचारली तर तुम्ही 3 तासाची स्टोरी त्याला सांगत नाहीत. बरोबर. किंवा तुम्ही एखाद्या लग्नाला गेलात तर त्या लग्नाचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वर्णन तुम्ही सांगत नाहीत. तर त्या लग्नाचं वर्णन कसं करता तुम्ही? छोटंसं. बहुत अच्छा हुआ, सुंदर हुआ, खाना अच्छा था, सब कुछ अच्छा था. बस. तुम्ही त्याची सेंट्रल आयडिया सांगितली. म्हणजे सारांश लेखनाचं सुद्धा असंच आहे बाळांनो, की त्या सारांश लेखनाचं जे मध्यवर्ती कल्पना आहे ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भाषेत लिहायची आहे.
आणि त्याला एक वरती टायटल म्हणजे वरती त्याला एक शीर्षक द्यायचं आहे. अभ्यास करण्याचे सूत्र व मंत्र असं मी त्याला टायटल दिलेलं आहे. बरोबर? म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने ते प्रेझेंट करू शकतात. पुढे आहे जाहिरात लेखन. आता जाहिरात लेखन बघा मी कशी केलेली आहे. मोबाईलची जाहिरात. खुशखबर, खुशखबर, खुशखबर किंवा तुम्ही तिथे लिहू शकता सेल, सेल, सेल. आपण आपला जुना मोबाईल वापरून कंटाळले आहात का? मग लवकरच भेट द्या. बोरेया मोबाईल सेंटर. तुम्हाला मार्क जास्तीत जास्त मिळवायचे असतील तर अशा प्रकारची जाहिरात करा. जाहिरातीमध्ये काय आलं पाहिजे? हे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या दुकानाचं नाव आलं पाहिजे. कोणती जाहिरात असू द्या. वैशिष्ट्ये आली पाहिजे. वैशिष्ट्ये का मतलब स्पेशालिटी. त्याच्यानंतर जाहिरातीमध्ये पत्ता आला पाहिजे. त्याच्यानंतर संपर्क क्रमांक आला पाहिजे. पूरे 8 दिन में से 1 दिन दुकान बंद रहता है, तो वो कौन-सा भी एक दिन आप लिखो. सोमवार, मंगळवार, बुधवार 8 दिवसातून कोणताही एक दिवस तुम्ही लिहा, की सोमवार बंद. दुकानाची वेळ आली पाहिजे. हे सगळे मुद्दे त्या जाहिरातीमध्ये आले पाहिजे. तर तुम्हाला जाहिरातीमध्ये जाहिरातीला आउट ऑफ मार्क्स मिळतात. म्हणजे 4 मार्क्स तरी मिळतात जाहिरातीला. आणि वरती अ, छानपैकी एखादं वाक्य लिहा, जे थोडंसं अलंकारिक असेल. जसं आता इथे मी लिहिलं, की आपण आपला जुना मोबाईल वापरून कंटाळले आहात का? मग लवकरच भेट द्या आमच्या दुकानाला, मोरया मोबाईल सेंटरला. मग इथे त्याची कमीत कमी 4 ते 5 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. काय दिलेली आहेत आमची वैशिष्ट्ये? जुना मोबाईल योग्य दरात घेतला जाईल. जगातील सर्व प्रकारचे व रंगाचे मोबाईल मिळतील. अ, किंमत 1200 पासून ते 2500 पर्यंत. प्रत्येक मोबाईलवर 20% सवलत. आणि पत्ता. हे सगळे पॉइंट त्यामध्ये आले पाहिजे. तुम्हाला पूर्ण मार्क्स त्यामध्ये मिळतील. आता परत दुसरी एक पी-डी-एफ आहे ती मी जरा शेअर करतो. 1 मिनिट. हे बघा अशा पद्धतीने हा पेपर तुमचा असला पाहिजे. तुम्हाला पेपर दिसत असेल. बघा जाहिरात लेखन आता मी मोबाईल उभा केलेला आहे. आतापर्यंत आडवा होता. सारांकन हा असा आहे. पत्रलेखन, विनंती पत्र बघा कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. हे विनंती पत्र. त्याच्यानंतर बघा हे अभिनंदन पत्र. हे विनंती पत्र अशा पद्धतीने अभिनंदन पत्र. त्याच्यानंतर ग्रामर कशा पद्धतीने प्रेझेंट केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा वाक्यप्रचार कसे लिहिलेले आहेत. सोमत कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. पेपर कशा पद्धतीने प्रेझेंट केला बघा. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने सुंदर पद्धतीने पेपर प्रेझेंट करा. पद्य विभाग 16 मार्कांसाठी आहे. मी तुम्हाला पेपर दाखवतोय बघा. पेपर कशा पद्धतीने पेपर लिहावा. तुमचा पेपर कशा पद्धतीने असला पाहिजे. हे सोमत तुमच्या इन्स्ट्रक्शनसाठी मी दिलेलं होतं. तुम्ही पेन्सिल नाही, पेनाने जरी तुम्ही पेपर तयार केला तरी चालेल. म्हणजे मार्जिन आखली तरी चालेल. हा पहिला प्रश्न. ठीक आहे. आता दुसरी एक पी-पी-टी आहे ती पण बघा. बातमी लेखन 26 नोव्हेंबर संविधान दिवस उत्साहात साजरा. दिनांक वरती 27 नोव्हेंबर. आता प्रत्येक विभागाचे प्रतिनिधी म्हणजे ठाणे प्रतिनिधी, पालघर असेल, मुंबई असेल, नाशिक असेल, जळगाव, धुळे कोणतं असेल. मग तिथे लिहा ठाणे प्रतिनिधी आमच्या वार्ताहराकडून. इथे पहिले शाळेचं नाव लिहा. सावित्रीबाई फुले विद्यालय ठाणे पूर्व येथे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जातो. सकाळी 8 वाजता प्रमुख पाहुणे नगरसेवक रमेश पाटील जे नाव असेल कोण तुम्ही काल्पनिक नाव लिहिलं तरी चालेल. उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम संविधान प्रास्ताविकेचे वाचन केलं. संविधान या विषयावर अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत म्हणजे भाषण केली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका काल्पनिक नाव लिहा कोणतं पण. वर्तक मॅडम यांनी मार्गदर्शन केलं. प्रमुख पाहुण्यांनी संविधानाचे प्रमुख पाहुण्यांचं भाषण हे शेवटी असतं. म्हणजे जे अँकरिंग असतं ना, त्याची सुद्धा एक पद्धत असते. ती ती लक्षात घ्या. सुरुवातपासून शेवटपर्यंत हे नेहमीच असतं. आणि त्या पद्धतीने पायरींप्रमाणे तुम्ही ते लिहा. फक्त वरती दिनांक, ठाणे प्रतिनिधी, आमच्या वार्ताहर. अतिशय सोपा प्रकार आहे.
बातमी लेख आणि वरती स्वतंत्र लिहा बातमी लेखन. बघा मी कशा पद्धतीने लिहिलंय. स्वतंत्रपणे लिहा. त्याच्या त्याच्या खाली अंडरलाईन करा. दिसलं पाहिजे परीक्षकाला, तुमचं इम्प्रेशन पडलं पाहिजे. आता पुढे निबंध लेखन. निबंध लेखनाविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की इयत्ता 10वी साठी 3 निबंधाचे प्रकार आहेत. प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन. निबंध म्हणजे आपल्या विचारांची सुसंगत मांडणी आपण करत असतो. विद्यार्थ्यांना निबंधाचा विषय निवडताना विचारपूर्वक निवडावा. ठीक आहे, मी अजून 5 मिनिटं घेणार आहे. 5 मिनिटात तुम्हाला निबंधाचं स्पष्टीकरण सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते विचारा. अ, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्याने निबंधाचा विषय निवडताना विचारपूर्वक व आपल्या सोयीनुसार निवडावा. कभी-कभी क्या होता है कि आप लोग टॉपिक लिखते हो लेकिन 2-4 6 लाइन लिखने के बाद आगे कुछ याद नहीं आता। तो इसीलिए जो भी टॉपिक आपको वहाँ पर लिखना है उसका अच्छे से उसके बारे में सोचो कि हमें कितना लिखना है। कम से कम 8 मार्क्स के लिए ये निबंध आहे. तर त्या पद्धतीने तो निबंध टॉपिक निवडा. प्रश्नपत्रिकेत दिलेले सर्व मुद्दे त्यामध्ये आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला निबंधाच्या पुढे पॉइंट दिलेले असतात बघा, ती सगळी पॉइंट त्यामध्ये आली पाहिजे. निबंध लिहिताना परिच्छेद करावेत म्हणजे पॅराग्राफ केला पाहिजे. निबंध विषयाला धरूनच लिहावा. विषयाला अनुसरून काव्ये, म्हणी, सुभाषिते लिहावेत. निबंधाची सुरुवात आकर्षक असावी. आता इथे मी झाडाच्या आत्म हा निबंध निवडलेला आहे. बघा कशा पद्धतीने निबंध लिहिलेला आहे. निबंध लेखन वरती नाव लिहिलं आहे. प्रश्नाचा क्रमांक टाकलेला आहे. ई उपप्रश्न टाकलेला आहे. माझा जन्म एका जंगलात झाला आहे. आत्मवृत्त स्वतः झाड बोलत आहे. त्या झाडाविषयी. आत्मवृत्त हा निबंधातला सर्वात सोपा प्रकार. आत्मवृत्त हा निबंधामधला सर्वात सोपा प्रकार. जर तुम्हाला तो प्रकार व्यवस्थित समजला तर तुम्ही कोणत्याही विषयावरती तुम्ही भरपूर निबंध लिहू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. माझा जन्म एका जंगलात झाला आहे. जंगलात झाडाच्या गर्दीत एक रोप फुटले, वर आले, मोठे-मोठे होऊ लागले. तोच मी एक वटवृक्ष. संत तुकाराम महाराज म्हणतात, "वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचेरे पक्षीही सुस्वरे आळविती." म्हणजे माझ्याविषयी असे गौरव उद्गार संतांनी लिहून ठेवले आहेत. माझ्यामुळे सर्व विश्व आहे, ही गोष्ट मात्र तुम्हाला मान्य करावी लागेल. कारण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या ओळी दुसऱ्या ओळीशी सुद्धा संबंध असला पाहिजे लिहिताना. मी निर्माण केलेल्या ऑक्सिजनमुळे सर्व सजीव प्राणी श्वास घेऊ शकतात, पण तरीही लोक माझ्याशी छेडछाड करतात. मी शांतपणे रस्त्याच्या बाजूला उभा असतो. जाणारे लोक माझ्या सावलीत विसावा घेतात. माझ्यामुळे जमिनीची धूप थांबते. काय दिलेलं आहे? माझ्यामुळे जमिनीची धूप थांबते. काही लोक माझी प्रशंसा करतात. प्रत्येक जीवजंतू माझा उपयोग करून घेतो. हो, पण मला एका गोष्टीची भीती वाटते. काल येथे बरीच माणसे आली होती. ती आपल्या जवळच्या साधनांनी जागांचे मोजमाप घेत होती. त्यांच्या बोलण्यावरून मला कळले, की आता या जंगलात रस्ता होणार आहे आणि त्यामुळे बऱ्याच वृक्षांची तोड होणार आहे. हो बाळांनो, तुम्हाला कळत नाही का? मला तोडल्यावर तुमच्या जीवनावर वाईट परिणाम होणार आहेत. मी नसेल तर पाऊस कमी पडेल, जमिनीची धूप होईल, अनेक संकटे येतील. मला भीती वाटते, की मला तोडून टाकले जाईल, पण तरीही मी तुमच्या उपयोगी पडेल. मी माझे कर्तव्य नेहमी करत राहील. तुम्ही सर्वांनी वृक्षारोपण केले पाहिजे. शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, रस्त्याच्या कडेला झाडी लावली पाहिजे. माझ्यावर खूप सारे प्राणी, पक्षी यांचे जीवन अवलंबून आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे, अविचाराने मला तोडू नका. कोण बोलतंय इथे? झाड बोलतोय. आता याच्यामध्ये चुका काय होतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे, की विद्यार्थी कशा पद्धतीने लिहितात. झाडे लावा, देश वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा या घोषणा ऐकल्या की मला आनंद वाटतो. मी एकच सांगेन तुमची निरंतर सेवा हाच माझा वसा. मतलब आपकी सेवा करना यही मेरा काम है. आता इथे विद्यार्थी काय करतात जेव्हा प्रसंग लेखन
आत्मकथन जब आप लोग लिखते हो, तुम्हाला असं दिलं की झाडाचे आत्मवृत्त लिहा, की झाडाचे आत्मकथन लिहा किंवा झाडाचे मनोगत लिहा किंवा फळ्याचे मनोगत लिहा, मतलब कोई भी टॉपिक आपको दे दिया, घड्याळाचे आत्मवृत्त लिहा. तुम्ही काय करतात, की ते घड्याळ तुम्हाला आवडले, झाड मला आवडले किंवा त्या झाडाची तुम्ही माहिती लिहितात, आहे ना? किंवा शाळेची आत्मकथा लिहा. तर तुम्ही काय करतात, की आमची शाळा सुंदर आहे, मी शाळेत गेलो, मी शाळेत म्हणजे आमचे शिक्षक आम्हाला असे शिकवतात, तिथे अशा सोयी-सुविधा आहेत. म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतः त्याची माहिती सांगू नका. काय करा, की ती वस्तू तुमच्याशी बोलत आहे आणि ती स्वतः त्याची माहिती सांगत आहे. म्हणजे त्याचं आत्मकथन आत्मकथन हे सजीव, निर्जीव म्हणजे निर्जीव पुस्तकाची आत्मकथा, म्हणजे ती निर्जीव वस्तू आपल्याला दरवाजाची आत्मकथा, आहे ना? म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्याची आत्मकथा आणि आत्मकथा हा सर्वात सोपा प्रकार आहे निबंधाचा. बघा इथे काय घेतलेलं आहे, की प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन या तिघांपैकी 3 टॉपिक दिले. तिघांपैकी तुम्ही कोणताही एक टॉपिक व्यवस्थित निवडा आणि तुम्हाला तो निबंध कमीत कमी 8 मार्कांसाठी निबंध आहे, तर तुम्हाला कमीत कमी तो 4 ते 5 पॅराग्राफमध्ये लिहिलं पाहिजे. आणि इथे बरेच विद्यार्थी पुन्हा एकदा मी सांगतो, की बहुत सारे स्टुडंट पॅराग्राफ करते नहीं, पॅराग्राफ करके लिखना है. आणि पॅराग्राफ सुद्धा एकाखाली एक असला पाहिजे. एक पॅराग्राफ इकडे, एक पॅराग्राफ तिकडे लिखाणामध्ये सुसूत्रता असली पाहिजे. एका पॅराग्राफ खाली पट्टी लावून मोजून घेण्याचं काम नाही. आपल्याला लगेच कळतं, की वरचा पॅराग्राफ खाली, त्याच्या खाली दुसरा पॅराग्राफ करावा असा. हे बघा अशा पद्धतीने आपला हा आजचा पेपर होता. परत एकदा पेपर बघा अशा पद्धतीचे क्वेश्चन अशा पद्धतीने तुम्हाला पेनाने तुम्ही मार्जिन केली, पेपरला मार्जिन करा. पेपर अगोदर चेक करा, कशा पद्धतीने पेपर आहे तो. मी तुम्हाला सांगितलं, की ग्रामरमध्ये तुमच्या स्पेलिंग मिस्टेक व्हायला नको. ग्रामरमध्ये तुम्हाला आउट ऑफ पूर्ण मार्क्स मिळतात. त्यामुळे स्पेलिंगकडे लक्ष द्या. जसं की सांगितलं, की विधानार्थी शब्द तुम्हाला माहिती आहे, की हे विधानार्थी आहे. पण तुम्ही विधानार्थी लिहिताना जर चुकलात, तर तुम्हाला तिथे मार्क्स मिळत नाहीत. जसं स्वमत निबंधामध्ये तुमच्या चुका झाल्या, तरी तिथे तुम्हाला मार्क्स मिळतात. तसं ग्रामरमध्ये तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. जसं आता इथे म्हणजे नम्र आहे, उद्धट शब्द चुकला, विषम शब्द चुकला, तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. आता इथे सुद्धा बघा प्रश्नचिन्ह कधी-कधी हे जे इकडे मी उत्तर दिलेले आहेत, प्रश्न चिन्हांची तुम्हाला नावं लिहायची असतात. तर ही नावं सुद्धा तुम्हाला बरोबर लिहिता आली पाहिजे. जाहिरात लेखनामधील हे सगळे मुद्दे तुम्हाला लिहिता आली पाहिजे. ठीक आहे. धन्यवाद. सर कोणाला काही रोशनी विचारायचं असेल तर विचारा. सर कोणाला काही प्रश्न रोशनी वगैरे unmute विचारायचे yourself असतील. and ask your doubt. रोशनी unmute yourself and ask your doubt. हेलो रोशनी. हाँ रोशनी बोलो. रोशनी बोलो क्या डाउट है. If any other students have any doubts, raise your hand and ask your doubt. Roshni, unmute yourself. You can speak now. रोशनी, आलिया शेख दोनच आहेत सर. कोणीतरी म्हटलं वाटतं काय. Range problem. तर रेंजचा प्रॉब्लेम असतो ना मुलांचा आपला, आणि इतक्या वेळ मोबाईलचा पण प्रॉब्लेम येतो जरा. रोशनी, unmute yourself. हेलो. हाँ बोलिए ask your बोलिए. doubt. आवाज आ रहा है मेरे? हाँ आ आ रहे रहा हैं. है. पूछो पूछो. अरे वो आपने पढ़ाई थी ना, वो प्रीलिम ट्री का है? स्कूल कौन सा है तेरा. हेलो. स्कूल का नाम क्या है.
हेलो। हेलो, स्कूल का नाम क्या है? स्कूल का? मुनकिर पाती। ओके ओके। अभी आज जो पेपर हुआ ना, ये पेपर आज के पेपर का है। अच्छा, हम्म, ये प्रीलिम। अगर हाँ वहाँ पे फोर्थ लिखा है, लेकिन आज जो पेपर, हाँ बोलो जोया बोलो। हाँ जोया, ask your doubt. Sir, can you please send us that PDF of paper? ओके ओके, मैं हाँ, that PPT you'll ये get it ग्रुपवर, after. हा हो सर, मी ग्रुपवरती लगेच सेंड करतो आणि त्यांचे शिक्षक Okay, त्यांना okay. पाठवून देतील. Okay. ओके जोया, हाँ, आपके टीचर को पूछो, आपके टीचर आपको सेंड कर देंगे. ये मैं हमारा ग्रुप है उस पर मैं सेंड कर दूंगा और आपके टीचर आपको ग्रुप पे सेंड कर देंगे. ओके okay sir. Wind up करूया sir lecture. ओके सर, थँक्यू थँक्यू.